प्रॉब्लेम येत नाही. तर आता तुम्हाला स्क्रीन दिसतोय बघा सगळ्यांना? हा दिसली, आली. हा, आवाज पण येतोय. असं गृहीत धरून मी रिव्हर्स लग्न हा फीचर ओपन करतोय आता. तर हे आमचे म्यूट करून टाकतात. हा, म्यूट करा. हे रिव्हर्स लग्न ओपन झालं. तर आता हा जो फीचर आहे ना, हा खूप लोकांना कळत नाही की हा कशासाठी वापरला जातो. तर रिव्हर्स लग्न याच्यासाठी आहे की काही कुंडल्या आपल्याकडे येतात बघा, जुन्या हँड रिटन कुंडल्या असतात आणि त्याच्यामध्ये जन्मतारीख लिहिलेली असती, पण त्याची वेळ नसती लिहिलेली. त्यांनी लग्नाचे राशी, अंश, कला, विकला असं लिहिलेलं असतं. म्हणजे त्याच्यात ती जन्मवेळ हिडन असते, ऍक्च्युली स्पष्ट लिहिलेली नसते. तर ती आपल्याला कन्फर्म करण्यासाठी याच्यामध्ये ती तारीख टाकायची. आता गृहीत धरा की समजा ही 24 नोव्हेंबर 1965 ही जन्मतारीख आहे. त्या व्यक्तीचं समजा वृश्चिक लग्न असेल, त्याच्यात लिहिलेलं आहे की वृश्चिक लग्न आहे. तर तुम्ही त्याला क्लिक करायचं, वृश्चिक लग्न सिलेक्ट करायचं त्याच्यामधलं, आणि मग त्याच्या अंश, कला, विकला बघायच्यात. म्हणजे राशी मिळाली. आता समजा त्याचे अंश पण आपण असे गृहीत धरू की 24 आहेत. 24 अंश समथिंग कला आणि समथिंग विकला असं आपण एक काल्पनिक घेतलंय. आयनंश सीपी लिहिलेले आहेत. नॉर्थ इंडियन कुंडली आहे, स्टाईल त्याची, आणि गाव मुंबई आहे असं आपण गृहीत धरू. आणि इथं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, कॅल्क्युलेट बटनवर क्लिक केलं, तर लग्नाच्या डिग्री दाखवतो तो 234.0850 असं आलेलं आहे. खाली आपली जन्मतारीख आपण जी टाकली होती ती आली, आणि त्या जन्माची वेळ त्याने दाखवली बघा, 8:06 आणि 5 सेकंद. म्हणजे हे जर आपण मॅन्युअली कॅल्क्युलेट केलं असतं तर आपला बराच वेळ गेला असता. परत ह्युमन एरर वगैरे होण्याचे चान्सेस होते, ते वेगळेच. तर त्याच्यासाठी हा फीचर खूप उपयुक्त आहे. क्वचित एखाद्या वेळेस कुंडली येते, पण असं होऊ शकतं की तुम्हाला प्रॉब्लेम आलाय. मग त्याच्यात वेळ नाहीये म्हटल्यावर आपल्याला काहीच करता येत नाही, पुढे लिहिलेली नसतीच वेळ. स्क्रीन दिसतोय का माझा सगळ्यांना? कारण एकाचा मेसेज आलाय की दिसत नाही म्हणून, काळे साहेबांचा. होय, दिसतोय सर. हा, त्यांच्याकडे काहीतरी नेटचा प्रॉब्लेम असेल, एकदा बंद करून चालू करा. तर इथे आपण हा एक फीचर बघितला, आणि याच्यामध्ये तुम्ही कोणती जन्मतारीख टाकून त्याचे लग्नाची राशी, अंश, कला, विकला टाकायचे आहे मॅन्युअली त्या पत्रिकेत बघून. आयन अंश तुम्ही चूज करू शकता, सीपी, केपी, सायन. सीपी आणि केपीचे, सायन नाही याच्यात. स्टाईल आहे नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, ईस्ट इंडियन कुंडलीची. आणि कंट्री, सिटी निवडा, आणि अक्षांश रेखांश त्याचे येतातच आपोआप. सॉरी. आणि कॅल्क्युलेटवर क्लिक करायचं, तो आपल्याला लग्नाच्या डिग्री दाखवतो, जन्मतारीख आपण टाकलेली दाखवतो, आणि त्याची वेळ येते. आता ही जन्म वेळ घेऊन आपल्याला पत्रिका बनवायची. आपण जशी नॉर्मल पत्रिका बनवतो, म्हणजे जन्मवेळ काय होती नेमकी हे काढण्याकरताच फक्त हा टूल आहे. ही जन्मवेळ आपण लिहून घ्यायची, आणि त्या जन्मवेळची कुंडली आपल्याला नॉर्मल हॉरोस्कोप मध्ये जाऊन तयार करता येते. समजला हा फीचर? याच्या बाबत काही शंका आहे कोणाला? समजला. ओके ओके. आता त्याच्यानंतर जो खालचा फीचर आहे तो काल विभाग म्हणून आहे. हे पूर्वी या सॉफ्टवेअर मध्ये नव्हतं, म्हणजे अगदी बेसिक सॉफ्टवेअर मध्ये ह्या गोष्टी नव्हत्या, पण त्या 2018 मध्ये ऍड केले गेलेल्या आहेत. झूम आणि हे सॉफ्टवेअर एकत्र ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस बरंच स्लो चालतंय असा अनुभव आला मला, कारण बरंचसं नेट आणि हे झूम मध्ये मेमोरी पण बरीचशी यूज होती. हा, पॉवर खेचून घेतो तो. पॉवर खेचतो जातो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. कारण नॉर्मल कोर्स मध्ये याला इतका वेळ लागत नाही, कारण हे सॉफ्टवेअर तसं लाईट वेट आहे, कमी फीचर्स असल्यामुळे लगेच स्टार्ट व्हायला पाहिजे.
मी एकदा स्टॉप शेअर करतो आणि परत बॅकग्राऊंडला उघडून मग तुम्हाला दाखवतो. पाराशर लाईटचा पण डेमो दाखवणार आहे मी, पण आता मी ह्या आठवड्यात काय करतो, ही सिरीज पूर्ण करून घेतो, कुंडली, किस्मत आणि ॲस्ट्रो ऑफिस, आणि मग आपण पाराशरवर येऊ. पाराशर मध्ये पण 3-4 वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, तर त्याचाही डेमो दाखवू आपण. आधी दाखवलाय ऑलरेडी. हा दाखवलंय, पण घ्यायचं आहे ना, कन्फर्म करतो म्हणजे कसं आहे. हो हो, लक्षात आलं नाही काय त्यांना. नक्की तुम्हाला दाखवीन आधी डेमो, आणि तुम्ही सॅटिस्फाय असल्यानंतर मग घ्या तुम्ही. ओके, ठीक आहे. आता परत एकदा मी शेअर करून ओपन केलंय सॉफ्टवेअर. चव्हाण साहेब नमस्कार. साऊंड कुठे चालू आहे आपल्या इथलं? चालू आहे का? साऊंड चालू आहे आता? हां हां ते आता झूमला प्रॉब्लेम आहे ते जरा. तुम्ही सगळेजण व्याख्यान ऐकता की नाही दररोजचे? शिंदे साहेब कुठले ह्याच्यावले? हा कुठले ह्याच्यावले? वेदचक्षु व्याख्यानमाला तुम्ही आलेच नाही वाटतं. नाही नाही, ते नाही आलं मी. नाही, मला ते झूमला बराच वेळा प्रॉब्लेम होता. आता मी आज टेरेसवर आलोय मुलावर अभ्यास करायला. तो बी ऑनलाईन परीक्षा देतो आपण 10वीच्या 9वीच्या 10वी. तेव्हा ते मग ती मला थोडं वरती येऊन थांबायला लागलं, माझा कव्हरेज यायला लागले. मी ऐकले नव्हते पहिले ते. पण ते कशावर, फेसबुक वरती आहे का ऑनलाईन वरती आहे त्या? नाही, झूम वरच आहे सध्या तरी. कारण काय माहितीये का, झूम जेवढं व्यवस्थित चालतंय स्मूथ, तेवढे दुसरे चालत नाही. मी बघितले ट्राय करून. गुगल मीट सुद्धा आहे. गुगल मीट सुद्धा काल ते पंचांगचं होतं काल, त्या मानसी काय नाव ते मॅडम, मुंबईचे मॅडम, त्यांचं होतं, पण ते सुद्धा कव्हरेज येत नव्हतं काल. आणि त्याला रेकॉर्डिंग आहे का? त्याला रेकॉर्डिंग होतं ना रेकॉर्डिंग? गुगल मीटला होतं वाटतं. अच्छा, कारण मला रेकॉर्डिंग दिसलं नाही त्याच्यात. 2-3 मी बघितले, त्यात रेकॉर्डिंगचा ऑप्शन नाहीये. आणि काही गोष्टी कॉन्फरन्स करता आहेत फक्त, म्हणजे त्या मीटिंग करता नाहीत, मोठ्या मीटिंग करता. काही काही वेळेस अगदी 300-400 लोक असतात ना, तर ते तेवढे नाही मग मॅनेज होत त्याच्यात. नाही, ते मोठी यंत्रणा लागते त्याला मग ते. हा, तर ते झूम आपल्याला परवडणार नाही. झूम स्टेबल आहे. आणि झूमला काय होतंय माहितीये का, की त्यांचे फीचर्स पूर्ण ऍक्टिव्हेट आहे. आता दुसरे लोक आहे ना, ते त्यांचे काम सगळे पाईपलाईन मध्ये दिसतात की चालू आहे. आता त्यांनी सुरू केलं बा यांच्या कॉम्पिटिशन मध्ये. नाही, आता लॉकडाऊन मध्ये जास्त याला वॉन्टेड आलेला का? हा, म्हणजे आम्हाला खूप मेसेज येतात, ते चायनीज ऍप आहे, तुम्ही कशाला वापरता वगैरे. पण आता पर्याय नाही त्याला काही. आणि ते सुद्धा संदिग्ध आहे.
ते चायनीज हम्म. आहे की नाही हे पण गॅरंटी नाहीये. ते नाही अमेरिकन नाही, कंपनी आहे. अमेरिकन आहे. बरेच लोकांनी सांगितलं अमेरिकन आहे म्हणून. अमेरिकन कंपनी ते ऍक्च्युली. हम्म, पण हम्म, आता कोणी ती हम्म. अफवा उठवून दिली माहित नाही की ते चायनीज आता आहे ते असं म्हणतात. इंटरनेट मीडिया मधलं काहीतरी अफवा हा येतं. मीडिया पण ते मला वाटतं सर, तर नाही, मला काय वाटतं सर माहिती का, तुम्ही आता तुमचा असं जर प्रोग्राम तयार केला, तुम्ही स्वतः ते क्लिकने सर ओपन करत राहिला आणि तिथं जाऊ गेलं हे आणि त्याचं जर माहिती सांगितली इतर कसं येतं माहिती, तसं हो जरी केलं तरी हे मीटिंग घ्यायची गरज राहणार नाही प्रत्येक डेमोची. मग बरोबर आहे ना. ते आम्ही ऑटोमॅटिक तिथं क्लिक रेकॉर्ड करून मी तिथं टाकतोच आहे ते आता हा ते की सोपं बसेल. म्हणजे हा तुम्हाला कव्हरेज कमी लागेल आणि ते लागेल. एकदाच रेकॉर्ड करायचं आणि टाकून द्यायचं हा ऑनलाईन ते. हा 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 नाही, बरेच ह्यातले ऑप्शन समजतात. फक्त एक थोडे ऑप्शन काय काय समजत नाही लवकर, एवढंच आहे. बाकी स्वतः जर त्याच्यावर हे बसलं ना, चालू केलं ना आपण, तर हो बरेच हो ऑप्शन होतं. मला फक्त त्याची एकच ऑप्शन समजला होता, इरर येत होता. हा बाकी हा मग तो, कारण मला ते रिव्हर कसं इलिप्स म्हणजे आपले ग्रहणाचं येत नव्हतं माझं मागचं, अजून बी येत नाही ते माझं. अच्छा अच्छा. नाही हा ते ते बाकी मला ते ह्या सॉफ्टवेअर मध्ये नाही येते ते ऍस्ट्रो ऑफिस मध्ये आहे तुमच्या. हा स्टॉक. हा मला तो ग्रहणाचा प्रॉब्लेम म्हणजे अजून तो सॉल्व्ह झाला नाही मला, तो मागच्या जे हा ग्रहणी आहे ना मला ते. हा हा. का ते मला ते आपल्या प्रत्येक क्लायंटच्या ज्या वर्षी एक जन्म आहे मिनिट त्या हा, वर्षीची एकच ग्रहण मिनिट. पाहिजे ते. ओके. हॅलो. हा बोल. हो का. बर बर ठीक आहे. सोमवारी नक्की होईल का पण. ओके. हम्म 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 हम्म. काही नाही, मी सॉफ्टवेअरचा डेमो दाखवतोय. आपलं मी लिंक पाठवली ना मी तुम्हाला. हो. आणि व्याख्यान पण दुपारी आम्ही आयोजित केलेले. चांगले चांगले वक्ते बोलून व्याख्यान ठेवतो. औरंगाबादला भरपूर केसेस आहेत, पण मी पैठणला आल्यामुळे इकडे नाही आहेत केसेस जास्त. आहेत पण इतकं जास्त नाही त्रासदायक असं. हम्म. हो हो बरोबर. हम्म. आता असं वाटत होतं की या ग्रहणानंतर होईल, पण तरी काही झालं नाही ते. आता काय तुमचं ते डाउनलोड होत नाही का आता? शेअरिंग होत नाही का आता?
काहीतरी आता प्रॉब्लेम वाटतो सर. हा वागवते सर. दोन जणच आहे वाटतं ऑनलाईन. होय आपणच आपण दोघे. हा 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 तोपर्यंत चर्चा करू. नाही हे सॉफ्टवेअर मध्ये कसं माहिती का, जनरल पत्रिका सर्व निघतात. हे आपल्यापाशी आता मी कसं केले 2011 पाशी जसं आम्ही भट सरांच्याकडे शिकायला गेलो तेव्हापासून मी ना मला असं वाटलं की संग्रह सारखं मग आपण माझ्या बऱ्याच एंट्री करून ठेवल्या. म्हणजे ज्यावेळेस सॉफ्टवेअर घेईल त्यावेळेस एंट्री मारू. मग त्यानंतर आता माझ्या पत्रिकेत सॉफ्टवेअर 900 पत्रिकांचा आहे रेकॉर्ड आहे त्यामध्ये. आणि मग ह्या सॉफ्टवेअरच्या सर्चिंगच्या माध्यमातून काय करतो, असे मोठे मोठे ज्यावेळेला काही येतात, आता समजा कोरोना आला असेल किंवा ग्रहण आले असेल त्यावेळेला मी ते मला हे उपयोग पडतं सर्चिंगला बऱ्याच. मग अरे वा. कॉमन ग्रहयोग बघण्यासाठी वगैरे सर्चिंगला पडतात. नंतर ज्या वेळेला असे मी कसं करतो बऱ्याच वेळा संपूर्ण कुटुंबाचीच घेतो डायरेक्ट पत्रिका. त्यामुळे कॉमन ग्रहयोग वगैरे बघायला असेल किंवा कॉमन काय जर बघायचं असेल त्यावेळेला ते कळत आपल्याला. आणि बऱ्याच वेळा घटनांची माहिती घेतो, मेजर घटनांची माहिती घेतो मी पहिल्यांदा. अरे वा. हा म्हणजे मग ते कसं असतं, मग एकाच फॅमिली डॉक्टर सारखं आपलं होऊन जातं मग त्यामध्ये. मग ते बरोबर बरोबर. म्हणजे मग कसं असतं, समजा आता ते मुलाला किंवा मुलीला किंवा मग त्यांना काय प्रॉब्लेम झाला शिक्षणाचं, मग ते आई वडिलांचं कसं चालू आहे, मग ते सगळे एकमेकाची लाईन लागल्याशिवाय पुढे जात नाही बघा. ते असं होतं बऱ्याच वेळा. बरोबर. आणि विषय काय थोडेफार असे एक घेऊन त्याच्यावर सर्च करत चालतो असं होते. हो. कारण आम्ही ज्यावेळेला 2011-12 झाल्यानंतर 14ला महाराष्ट्र सरांच्या आम्ही शास्त्रीला आलो तेव्हापासून मी व्हॉट्सअप ग्रुप केला आणि मग त्यावेळेला जरा जास्त ऍक्टिव्ह करून मग ते आम्ही सुरू केलं. आणि त्याच्या वेळेला पावले सरांची गाठ पडली. मग तिथनं पुढे मग ते सुरू झालं आमचं. मग सॉफ्टवेअर घ्यायला मी बऱ्याच लोकांना सांगितलं त्यावेळेला. सॉफ्टवेअर शिवाय म्हणजे इथनं सर्चिंग होणार नाही आता त्याच्यानंतर. बरोबर. हा परत एकदा कनेक्ट झालोय आपण. आता बघूया किती वेळ चालतं. हा फीचर पण मी ओपन केलेला आहे काल विभागचा. होय झालं. दिसतोय. हा दिसतोय. तर काल विभाग फीचर मध्ये काय आहे की सगळे सकाळपासून म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तापासून तर सगळे काल विभाग काढून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला हाताने कॅल्क्युलेट करायची गरज नाही. सगळे जे काल विभाग आहेत ते आपल्याला दिसतात इथे. तुम्ही जर बघितलं की रात्री 12:41 ते 3:22 ब्रह्ममुहूर्ताचा हा दुसरा प्रकार आहे. उपासनेकरता तो दिलेला आहे. त्याचे समोर हे पण दिलेले आहेत त्याचे कारण किंवा अर्थ त्याचे दिलेले की तो कशासाठी वापरला जातो. तर असे सगळे इथे मुहूर्ताचे कालावधी काढून दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता अहोरात्र काल आहे, अरुणोदय काल आहे, ब्रह्ममुहूर्त 1 आहे. प्राणायामाकरता जो दिलेला आहे तो 4:38 ते 5:21 आहे. आता इथे तुम्हाला लोकेशन पण चेंज करता येतं. तुम्ही जर इकडे बघितलं वरती उजव्या कोपऱ्यामध्ये टॉपला तर तुम्हाला लोकेशनचा चान्स आहे. लोकेशन चेंज करून आपल्याला ज्या पाहिजे त्या गावाचं आपण इथे काढू शकतो. आता मी समजा औरंगाबाद इथे टाकलं तर औरंगाबादचं मला इथे चूज करता येईल. औरंगाबाद आलं इथे. हॅलो चालू आहे जॉईन व्हा तुम्ही. चालू आहे जॉईन व्हा. तर हे औरंगाबाद आलं. याला आपण ओके केलं तर इथे हा औरंगाबादचं सगळं टायमिंग दाखवणार आणि खाली त्याचं लोकेशन लिहून येतं फॉर प्लेस. हे लोकेशन आलेलं आहे. तर आता कसं असतं की आपल्याला एखाद्या वेळेस श्राद्धाचा दिवस आहे, श्राद्ध करायचं, तर मग त्यावेळेस आपल्याला अपराह्न काळ बघावा लागतो. तर तो अपराह्न काळ आहे. त्याच्यानंतर प्रदोष काळ असतो, माध्यान्ह काळ असतो आणि सायंकाळी प्रदोष काळ कोणी उपवास किंवा व्रत करतं त्याच्यासाठी तो असतो. निशित काळ म्हणजे जे महादेवाचे शंकराचे भक्त आहेत तर ते मध्यरात्री उपासना करतात
तर त्यांच्यासाठी हा निश्चित काळ सुद्धा इथे काढून दिलेला आहे. तर असे विजय मुहूर्त आहे. एखादं काम सुरू करायचं तर आपण जे विजय मुहूर्त ऍक्च्युली याला बघतो दसऱ्याला, तसं दररोजचं विजय मुहूर्त सुद्धा आपल्याला बघता येतं इथे. विजय मुहूर्त आहे. त्याच्यानंतर भरपूर प्रकारचे काळ आहेत. काही काही म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच आपण बघतो किंवा ऐकतो असं पण वाटेल. वैश्वदेव आहे, बरेच त्याच्यात मुहूर्त दिलेले आहेत. आणि प्रत्येक जणाला हे काही म्हणजे लागत नाहीत, पण आता जे गुरुजी लोक आहेत तुमच्याकडे, जे पौरोहित्य करणारे गुरुजी असतील, त्यांना जर तुम्ही हे पेज दाखवलं तर त्यांना दररोजची एक प्रिंट किंवा तुम्ही PDF बनवून दिली तर त्यांना दररोजचा हा काळ एक्झॅक्ट माहिती होईल. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आहे ना स्वतःला प्रचार करावा लागतो. आता हे युग जाहिरातीचं युग आहे. तुमच्याकडे सॉफ्टवेअर मध्ये काय काय फीचर आहेत आणि त्याचा उपयोग काय आहे नेमका आणि कोणाला दिल्यावर तो उपयोग होईल हे जर तुम्ही काढलं शोधून, तर मग तुम्ही त्यांना हे प्रिंट आउट देऊ शकता. म्हणजे समजा तुमच्या संपर्कामध्ये 4-5 गुरुजी असतील, त्यांना तुम्ही PDF जरी पाठवली आणि त्यांच्याकडून अगदी माफक किंवा पैसे नाही घेतले तरी, समजा त्यांना ज्योतिष येत नसेल तर ते ज्योतिषचे जे कस्टमर आहे ते तुमच्याकडे पाठवतील आणि पूजेसाठी तुम्ही त्यांच्याकडे रेफर करू शकता. तर असं दोघांनी एकमेकांना सहकार्य केलं तर ते चालू शकतं. मग असे तुम्ही जे PDF किंवा पेज त्यांना फ्री दिले तरी काही त्याच्यामध्ये वाईट नाही किंवा असं वेगळं होणार नाही, तुम्हाला फायदाच होईल त्याचा. तर हा फीचर बघा, इथे वरती सनराईजचा टाइम दिलेला आहे, सनसेट टाइम दिलेला आहे, म्हणजे सूर्योदय सूर्यास्त दिलेला आहे, दिनमान काढून दिलेलं आहे, रात्रीमान काढून दिलेलं आहे आणि तारीख वार सगळा वरती आलेलाच आहे. तर हे पेज तुम्हाला फार कामाचं आहे. आपण इथे प्रिंट वगैरे काढायचे असेल तर डेट आपण हे करू शकतो, फ्रॉम डेट टू डेट. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट प्रिंट आउट किंवा PDF करून घेता येतील आणि त्याचा उपयोग. PDF ऑप्शन नाही दिसत आहे सर याच्यात PDFचं ऑप्शन नाही आहे, पण तुम्ही फ्री मिळणारे PDF डाउनलोड करून वापरू शकता. किंवा माझ्याकडे एक कॅनडाच्या कंपनीचं PDF क्रिएटर म्हणून आहे, PDF क्रिएटर प्लस हा, तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये मी शेकडो पानांची PDF बनवतो, पण विदाउट एरर येते ते बिलकुल. तर त्याची किंमत साधारणतः 2,500 रुपये आहे आणि त्याचा मी डीलर आहे त्या कंपनीचा. तर तुम्ही ते ऑनलाईन परचेस करू शकता. म्हणजे माझ्याकडून घेतलं तर ते काहीतरी $31-32 पर्यंत जातं, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन रेट वगैरे धरून 2,200 रुपयापर्यंत जातं ते. आणि दरवर्षी त्याला रिन्यू करावं लागतं, म्हणजे ऑनगोईंग सपोर्ट करता. त्याचे साधारणतः 700 ते 800 रुपये दरवर्षी खर्च आहेत. पण ते फार प्रोफेशनल आहे, व्यवस्थित. आणि त्याच्यात तुम्ही JPEG, TIFF फाईल आणि PDF तिन्ही पण बनवू शकता. तर मी जनरली तेच वापरतो, कारण काय होतं, आपण जे फ्रीवाले PDF क्रिएटर वापरतो ना, त्याच्यामध्ये इंग्रजी फाईल तर व्यवस्थित होईल, पण जे फॉन्ट, रिजनल फॉन्ट्स आहेत आपले, देवनागरी किंवा इतर भाषा, तर त्याची कधी कधी प्रॉब्लेम येतात. आणि असंही होतं की मराठी, हिंदी, इंग्रजी आपल्याला कळेल, वाचता येईल, पण समजा तुम्ही तेलुगू प्रिंट काढून दिली तर ते तुम्हालाही कळणार नाही की बरोबर आली की चूक आली. त्यावेळेस जेव्हा तो तुम्हाला क्लायंट सांगेल की ह्याच्यातले अक्षर तर खूप वेगळेच काहीतरी दिसत आहेत, जंक फॉन्ट म्हणतात त्याला, त्यावेळेस ती अडचण येते. तर हे प्रोफेशनल PDF क्रिएटर वापरणं कधी पण चांगलं. त्याच्या खाली आता काल विभागच्या खाली शुभ मुहूर्त मध्ये 5वा फीचर आहे बघा, दिसतोय ना स्क्रीन? तर हा 5वा फीचर आहे जैन व्रत टायमिंग. त्याच्यावर मी क्लिक केलंय. आता हे जैन व्रताचे टायमिंग आले. आता इथे बघा सूर्योदय पहिल्या कॉलम मध्ये, मग नवकारसी म्हणून आहे, पोरसी आहे, प्रहर 1, 7 पोरसी आहे. तर हे आपल्याला टेक्निकली माहित नाही हे काय नेमकं, पण जे जैन लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूप कामाची गोष्ट आहे. तर याची तुम्ही प्रिंट आउट PDF त्या लोकांना देऊ शकता, जे तुमचे जैन मुनी किंवा ते लोक, उपवास व्रत वगैरे करणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही देऊ शकता. इथे तुम्ही महिना बदलू शकता, इथे वर्ष बदलू शकता. इथे जे रेंज आहे ती आपण बघितलं तर 1901 पासून आहे तर इसवी 2100 पर्यंत आहे, म्हणजे मोर दॅन रिक्वायरमेंट किंवा मोर दॅन एक्सपेक्ट आपण जे करतो त्याच्यापेक्षा जास्त आहे इथे. आणि प्रिव्हियस किंवा नेक्स्ट बटन इथे आहे. त्याच्यानंतर प्लेस चेंजचा ऑप्शन इथे परत दिसतोय या पेजवर सुद्धा. खाली देवनागरी एक बटन आहे, ते आपण ऑपरेट होतो का बघू, ऑपरेट होतं इथे. आणि
इथे तारखा आहेत, 1 तारीख ते त्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत ते दाखवतं. आजची तारीख इथे हायलाइट झालेली आहे, ते पण दाखवतोय. तर हे तुम्हाला समजण्यासारखं, इथे ईमेलचा पण ऑप्शन आहे, प्रिंटचा पण ऑप्शन आहे आणि कॅल्क्युलेटचा ऑप्शन आहे. समजा तुम्ही इथं महिना वगैरे चेंज केला तर परत एकदा कॅल्क्युलेट बटन करून क्लिक करून तुम्हाला बघता येतं. हे ऑप्शन वापरलं, हे दिलेत मी 2 लोकांना. हा सोपं आहे, म्हणजे एवढे जास्त अवघड नाही. हो. तर हा एक फीचर आहे. त्याच्यानंतर इथे आपण जर आता बघितलं, हे सॉफ्टवेअर तसं छोटं आहे, म्हणजे एकाच पेजवर सगळे फीचर बसलेले आहेत. किस्मतमध्ये 2-3 पेजेसवर फीचर टाकावे लागलेत आणि ॲस्ट्रो ऑफिसमध्ये जास्त आहेत अजून. ते 4 ह्याच्यामध्ये. हा. आता मॉडेल सेटिंग तसं आपण ॲस्ट्रो ऑफिसमध्ये बघितलं होतं, पण तरी सुद्धा इथे एकदा शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवून देतो. आपण आता ह्या ग्रुपवर आहे मेंटेनन्सच्या. मॉडेल सेटिंगवर मी क्लिक करतो. हे मॉडेल सेटिंग आलं. याच्यामध्ये मॉडेल सेटिंग आणखीन सोपं आहे किस्मत किंवा ॲस्ट्रो ऑफिस पेक्षा, कारण पेज साईज जी आहे, आउटपुट साईज ती एकच आहे. करंट मॉडेल आपण बघितलं तर हॉरोस्कोपवरच आपण आहोत. हॉरोस्कोप आणि मॅच मेकिंग 2 प्रकारचेच मॉडेल आहेत. मॅच मेकिंग मध्ये गेलं तर त्याच्यातले अवेलेबल पेजेस इथं दाखवतो तो, आणि हॉरोस्कोप मध्ये एवढे पेजेस आहेत. आणि त्याचे जर ग्रुप आपण बघितले, जनरल, निरयन्स, सायन, केपी, कन्साइज पेजेस, दशा, प्रेडिक्शन, अष्टक वर्ग पेजेस आणि 7.5 पेजेस, एवढेच आहेत. ह्याच्यामध्ये ग्रुप वाढवायचं ना अजून? नाही, याच्यात एवढेच ग्रुप आहेत. ओके ओके. कारण हे कुंडली 2018 सॉफ्टवेअर आहे. तर ह्याच्यामध्ये ग्रुप जास्त वाढवा येत नाही? नाही, एवढेच येतील. नाही, मॉडेल बनवता येतात तुम्हाला पाहिजे. मॉडेल पाहिजे. मॉडेल बनवता. ग्रुप एवढेच आहेत, मॉडेल बनवता येतात पाहिजे तसे. तर हे सगळे पेजेस अवेलेबल आहे. तुम्हाला मी जसं आधी सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते पानावर जर आपण चेक मार्क घेतलं, इथं क्लिक केलं की ते पानं ह्या इथे जमा होतात सगळे. ते पानं जमा झाले की खाली मॉडेलला नाव द्यायचंय जे पाहिजे ते आणि सेव्ह करायचं. तुम्ही मॉडेलला नाव काही पण देऊ शकता तुमच्या आवडीचं. माझी सवय आहे की मी रेट टाकत असतो. रुपीज मी 2 ठिकाणी केले. रुपीज 101, रुपीज 151, जे काही तुम्हाला रेट असते ते रेट टाकले म्हणजे कन्फ्युजन नाही राहत. आणि समोरच्या येणाऱ्या क्लायंटला असं वाटत नाही की आपले चेहरा बघून हिने रेट बदललाय की काय. जास्त म्हणजे कमी केलं तर काही नाही, पण समोरच्याला उगीच शंका येते की आपण कारमध्ये आलो किंवा आपण श्रीमंत दिसतो म्हणून आपल्याकडून 500 रुपये घेतोय. जसं आपण दुकानात गेल्यानंतर त्या वस्तूवर आधीच रेट टाकलेला असतो, मग आपल्याला काही शंका येत नाही. तर त्या पद्धतीने आपल्याला असं हे मॉडेल बनवता येतं. आता खाली जर तुम्ही बघितलं आउटपुट साईज मध्ये A4च असल्यामुळे दुसरं काही इथे ऑप्शन तुम्हाला दिलेलं नाही त्यांनी. तर इथे आता हे सगळे मॉडेल आधी तयार करून येतातच कंपनीतून, म्हणजे A1, A2, A3 असे मॉडेल असतातच. ऑल मॉडेल पण असते. तर ते तुम्ही बघून जसं पाहिजे तसं बनवू शकता आवडीनुसार. आणि माझं शक्यतो असं सांगणं असतं नवीन ज्योतिषांना की तुम्हाला जेवढा अभ्यास आहे ते त्या पेजेसचे एक छोटं मॉडेल बनवा आधी, आणि एक मोठं पण बनवा, जे माहित नाही ते पण त्याच्यात टाका. कारण काय होतं, तुम्ही एखादं पेज टाकून देता आणि तो व्यक्ती विचारतो की हे काय आहे. जर समजा आता अष्टक वर्गाचे पेजेस तुम्ही टाकले, त्यांनी विचारलं की हे काय, जर तुमचा अभ्यास नसेल तर तुम्हाला काही उत्तर देता येणार. तर एक छोटं मॉडेल असं करा की तुम्हाला कळतं तेवढंच त्याच्यात टाका. मग एक दुसरे 2-3 मॉडेल बनवा. मग त्यांनी जर ते मागितलं तर त्याला आधीच सांगून द्यायचं की ह्याच्यात खूप जास्त पानं आहेत सगळे, आणि ते सगळे मला सांगता येत नाहीत. म्हणजे तू जर विचारले प्रश्न उद्या की हे काय ते काय, पण तुला प्रिंट आउट पाहिजे तर माझ्याकडून मी देऊ शकतो, असं त्याला सांगून द्यायला पाहिजे. नाहीतर त्याचा उगीच गैरसमज होतो की यांचा सगळा अभ्यास दिसतो, मग तो काही पण विचारायला लागतो आपल्याला. तर हे मॉडेल सेटिंग मी तुम्हाला दाखवलं, तसं अवघड काहीच नाही याच्यात. अगदी एखादा हायस्कूलला जाणारा मुलगा सुद्धा हे मॉडेल बनवू शकतो. याच्यामध्ये देवनागरीचं ऑप्शन आहे, देवनागरी तुम्ही करून बघू शकता. साधारण त्याच्यातले जे नाव आहेत ते हिंदीमध्ये आहेत आता सध्या, पण आपल्याला हिंदी फार दूर नाही, त्याच्यामुळे हे तुम्ही वापरू शकता. असं तर हे मी क्लोज केलं. आता हा प्रेफरन्सेसचा आपण शेवटी बघू. रिसाइज लेबल वगैरे हे खरं म्हणजे प्रेफरन्सेस तुम्हाला एकदाच सेट करावे लागतात. त्याच्यामध्ये पण कॅल्क्युलेशन रिलेटेड फार कमी गोष्टी आहेत. पण त्याच्या आधी आपण हे बघू, क्लायंट मॅनेजमेंट. इथं बर्थडे अलर्ट्स आहेत. बर्थडे अलर्ट्स मध्ये
तुम्ही काय करू शकता की तुमच्या डेटाबेसमध्ये जे काही डेट टाइम प्लेस टाकलेले जे काही क्लायंट आहे त्यांचा बर्थडे आला की तुम्हाला त्यांनी अलर्ट करावं, असं तुम्ही याच्यात सेटिंग करू शकता जे पाहिजे ते. मग कधी तुम्हाला अलर्ट आला पाहिजे तर तिथे तुम्ही टाकू शकता की प्रायर टू बर्थ डेट, 15 दिवस आधी, 15 दिवस नंतर, किंवा तुम्ही पाहिजे ते सेट करू शकता इथे. आणि ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही पूर्ण ग्रुप पाहिजे तर पूर्ण ग्रुप घेऊ शकता, किंवा एखादी कुंडली पाहिजे तर असं टिक मार्क केलं इथं आणि सेव्ह केलं की तो येऊन जातो. ह्याच्यात म्हणजे वापरायला फार सोपं, युजर फ्रेंडली आहे. हे डिफाईन अँड शो ऍक्टिव्ह आहे. आता ह्याच्यामध्ये 4 ऍक्टिव्ह आहेत फक्त, ते आपण असं सॅम्पल डेमो दाखवतानाच केलेले. तर हे डिफाईन आहे. डिफाईन मध्ये तुम्ही ग्रुप आणि कुंडली निवडू शकता. आणि शो ऍक्टिव्ह मध्ये आपण किती ऍक्टिव्ह केले, समजा आपल्या नातेवाईकांचे 50 नाव आहेत तर ते सगळे आलेत की नाही तुम्ही इथं बघू शकता. सेव्ह केलं की ते अलर्ट सेव्ह होणार आणि तुम्ही त्या दिवशी किंवा त्याच्या रेंजमध्ये तुम्ही जर उघडलं हे सॉफ्टवेअर तर तुम्हाला तो ते दाखवणार. पण सॉफ्टवेअर उघडलं नाही तर नाही दाखवणार, हे लक्षात ठेवा. तर हा फीचर बघितला, हॉरोस्कोप विथ सेम राशी आणि नक्षत्र. हा फार चांगला फीचर आहे आणि हा मी आग्रह करून त्यांना टाकायला लावलेला आहे की आपण ज्यावेळेस पूर्ण डेटाबेस बघतो. हॅलो, एक विचारायचं होतं सर मला, ते बर्थडे अलर्ट येतात का नाही ते आपल्या मोबाईलला जोडता येतील का? ते नाही, मोबाईल साठी नाही, नाही तसं जोडता नाही, ना? तसं नाही करता येणार. ओके. तर इथे हा फीचर मी मुद्दाम ऍड करायला लावला त्यांना, कारण काय की आपल्याकडे जे क्लायंट असतात पूर्ण त्याच्यामध्ये जर आपल्याला एखादा कॉमन फॅक्टर शोधायचा असेल तर ते मी काय करायचो, आधी एक्सेल मध्ये सगळे डिटेल टाकायचो आणि मग त्याच्यात शोधायचं. पण त्याच्यामध्ये ह्युमन एरर खूप होतात आणि ते मॅनेज करणं फार अवघड जातं. त्याच्यामुळे मी हा फीचर त्यांना ऍड करायला लावला की याच्यामध्ये काय की तुम्हाला वेगवेगळा ग्रुप सिलेक्ट करता येतो. समजा डायरेक्ट क्लायंट्स आहेत किंवा इथे फिल्म स्टार आहेत, हे निवडले आपण, त्याच्यात कॉमन फॅक्टर काही आहे. म्हणजे आता बघा हे सगळे कलाकार आहेत बरं का, तर या कलाकारामध्ये काही कॉमन फॅक्टर दिसतो का? तर आपण समजा निवडलं हे. आता इथे यांनी कंजक्शनही ऑपोजिट हे दाखवलेलं आहे आणि इथे बाय राशी आणि नक्षत्र आलेलं आहे. तर आता बघा हे ऋतिक रोशन आहे आणि हे रेवती नक्षत्र प्रथम चरण आहे. मी त्याच्यावर जर क्लिक केलं तर रेवतीचे सगळे एका ग्रुपमध्ये दाखवतात. ऋतिक रोशन आणि स्मिता पाटील यांचं फक्त लग्न नक्षत्र रेवती पहिलं चरण आहे. मग असे आपण, आता हा डेटा कमी आहे, याच्यामध्ये फार कमी नाव आहेत, म्हणजे जास्त नावं असतील तर तुम्हाला तो सगळा हजारो कुंडल्यांचा डेटा सॉर्ट करता येतो, बघता येतो. आणि समजा तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि ती म्हटली की मला कलाकार व्हायचंय, तर मग ते कलाकार होण्याचे योग काय आहेत हे तुम्ही याच्यात बघू पण शकता आणि त्यालाही दाखवू शकता की बघ तुझ्या कुंडलीत असे योग आहेत, मग तू तिकडे जा, किंवा तुझ्या कुंडलीत असे योग नाही आहेत तिकडे जाऊ नको, हे पण तुम्हाला सजेस्ट करायला सोपं जातं त्याला. तर हा फीचर आहे की तुम्ही बाय नक्षत्र आणि राशीप्रमाणे सॉर्ट करू शकता. आणि वरती जो टॅब येतो शो क्लायंट बाय गोचर आस्पेक्ट, म्हणजे आता समजा तुमचे नातेवाईक आहेत 50 किंवा 100 नातेवाईक, तर त्यांचं कोणाकोणाचा तो कंजक्शन मध्ये चाललाय ग्रह, कोणाचा अपोजिट चाललाय, म्हणजे तुम्हाला ऑब्झर्व करता येतं की त्या सगळ्यांच्या कुंडलीमध्ये योग दाखवलेत. माईक बंद करता का प्लीज? तर त्या सगळ्यांच्या कुंडलीत समजा एकच योग आहे की सगळ्यांचा तो एखादा ग्रह अपोजिट मधून चाललाय किंवा एखादा कंजक्शन मधून चाललाय, तर त्यांच्या जीवनात काही सारख्या घटना घडतात का हे आपण चेक करू शकतो. आणि ह्याला काय म्हणतात की ऑब्झर्वेशन, आणि किंवा त्याला गिनिपिक असा पण शब्द कोणी कोणी वापरतात, की त्यांच्यावर तुम्ही जर पाळत ठेवली किंवा ह्यांच्या जीवनात काय काय घटना घडतात आणि त्याचं कुंडलीचा मागोवा घेत राहायचा, मग आपल्या असं लक्षात येतं की काहीतरी कॉमन फॅक्टर दिसतो की एखाद्याचं समजा आता पर्टिक्युलर नक्षत्र आहे किंवा पर्टिक्युलर राशी आहे, तर त्याचं त्याच वयात बरोबर लग्न होतं किंवा त्याच वयात तो आजारी पडतो, त्याच वयात त्याला काहीतरी शुभ किंवा अशुभ घटनांना सामोरं जावं लागतं. तर आपलं फक्त ऑब्झर्वेशन पाहिजे आणि ते आपण जर नोट करत राहिलो किंवा आपण त्याचा अभ्यास करत राहिलो तर आपल्याला कन्सल्टेशन मध्ये त्याचा फायदा होतो. मी परवा तेच सांगितलं, एकदा हे उदाहरण दिलं होतं की माझ्याकडे एक आश्लेषा नक्षत्राची व्यक्ती आली. ऍक्च्युली त्या दिवशी मला काही फार उत्साह वाटत नव्हता की कुंडली बघावी, त्याचा अगदी बारीक सारीक स्टडी करावी.
तर एक माझे रिलेटिव्ह आहेत, त्यांचं मला सगळं स्टेटस माहिती होतं की त्यांच्या आयुष्यात काय घटना घडतायत. तर मी त्या आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तीला सगळं त्याचंच वर्णन करून कुंडली फीड वगैरे केली, मी बघितलं आणि त्याच व्यक्तीचं सगळं वर्णन ऐकवलं की तुझं असं असं चालू आहे का आयुष्यात. तर तो म्हणे, तो बघतच राहिला म्हणे, तुम्ही सगळं सांगितलं ते बरोबर सांगितलं म्हणे, अगदी एकही अक्षर त्यातलं चूक नाही. आणि मी खरं तर कुंडलीतून काहीच नव्हतं बघितलं, मी त्याला फक्त त्या माझ्या नातेवाईकाच करंट स्टेटस फक्त मी वर्णन करून दाखवलं आणि त्याच्यात फक्त हा शब्द वापरले की तुमच्या जीवनात अशा काही घटना घडतायत का, असं काही होतंय का, तुमचा मुलगा थोडा याच्यात आहे का, फायनान्शियल क्रायसिस मध्ये आहे का, तुम्हाला काही आज आरोग्याच्या समस्या आहेत का, हे सगळं सांगितल्यावर ते म्हणे तुम्ही बरोबर सगळं सांगितलेलं, आता फक्त याच्यावर काय करू ते सांगा. तर आपलं काम असं सोपं होतं, म्हणजे दरवेळेस असं करायची गरज नाहीये, पण ह्या पद्धतीने सुद्धा आपण स्टडी करू शकतो. तर आपण हा फीचर बघितला, म्हणजे क्लायंट मॅनेजमेंट मधले दोन्ही फीचर आपण बघितले, बर्थडे अलर्ट्स आणि हॉरोस्कोप विथ सेम राशी नक्षत्र. फॅमिली पत्रिका बघताना उपयोगी पडतात, म्हणजे फॅमिलीचे पत्रिका बघताना उपयोगी पडेल. बरोबर, तसंच घेतलेत मी, बऱ्याच फॅमिली घेतल्यात. हो हो. तर आपले जे मित्र नातेवाईक आहेत ना, तर त्यांच्या कुंडल्या आपण आवर्जून मागायच्या की तुमची जन्मतारीख, वेळ, स्थळ द्या, मला अभ्यास करायचा. मी तर हे ज्योतिषशास्त्रीच्या वेळेसच केलं होतं, कारण तो एक चांगला निमित्त चांगलं झालं ते. आवाज कटतोय तुमचा. नाही, आम्हाला वदाभट सरांनी आम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलं हे तुम्ही अगदी सुरुवात करा जवळच्या लोकांच्या पासून, म्हणजे काही तुम्हाला नंतर तो डेटा लवकर कलेक्शन होईल. बरोबर. ओके, पुढे चला. ओके. तर ह्या पद्धतीने आपण असं अभ्यास करू शकतो. आता खालचा जो आहे ना फीचर, तर तो बॅकअप डेटा आहे. समजा तुम्हाला हार्ड डिस्क फॉर्मॅट करायची असेल किंवा काही समजा हा डेटा तुम्हाला सेव्ह करायची इच्छा, तर याचा तुम्ही बॅकअप घेऊ शकता. आता बॅकअप युअर डेटामध्ये काय दाखवलं की बॅकअप क्लायंट, ॲस्ट्रॉलॉजर अँड मॉड्यूल डेटा, म्हणजे तुम्ही जे काही डेट ऑफ बर्थ फीड केलेले आहेत, डेट, टाइम, प्लेस, ॲस्ट्रॉलॉजरचे नावं, म्हणजे आपण जर प्रिंटिंगची फक्त सर्व्हिस देत असू कोणाला तर त्याचे ॲस्ट्रॉलॉजरचे सगळे नावं, आणि जे तुम्ही मॉड्यूल्स बनवलेले आहेत प्रिंटिंगसाठी त्याचं सगळं बॅकअप इथं तुम्हाला घेता येतो. आता इथं फ्रॉम दाखवलेले, कुठून घेतोय आपण, सी ॲस्ट्रोकॉम्प हा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये कुंडली 2018 हे फोल्डर आहे. मग नंतर डेटा आहे, त्याच्यामधलं masters.mdb ही फाईल फक्त आपल्या कामाची असते. तेवढी फाईल जर आपण कुठेतरी बॅकअप घेतली, मॅन्युअली पण घेऊ शकतो आपण, हा एक त्यांनी टूल देऊन ठेवलेला आहे की आतमध्ये जर कोणाला जाता येत नसेल, एवढ्या अनुभव नसेल, तर तो अशा पद्धतीने करू शकतो. तर इथून तुम्ही बॅकअप घेऊ शकता. आणि खालचं जे आहे ना बॅकअप प्लेसेस डेटा, म्हणजे बऱ्याचदा छोटे छोटे जे गावं असतात की तालुकापर्यंत असतात, किंवा कधी कधी या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला तालुकाही दिसणार नाही, मग आपण तो मॅन्युअली फीड करतो. आणि त्या तालुक्यामधले काही खेडे असतील ते सुद्धा आपण मॅन्युअली फीड करू शकतो. मग आता समजा तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आणि समजा 3 वर्ष वापरलंय सॉफ्टवेअर, त्या 3 वर्षामध्ये तुम्ही कदाचित 100-200 गावं नवीन फीड केले असतील, तर ज्यावेळेस परत तुम्ही रिइन्स्टॉल करताल सॉफ्टवेअर फॉर्मॅट वगैरे करून, तर कदाचित ते गावं तुम्हाला दिसणार नाहीत जर बॅकअप नसेल घेतला तर. मग त्या केसमध्ये जर आपण हा प्लेसेसचा पण बॅकअप घेतला तर ते परत काम आपल्याला रिपीट करावं लागणार नाही, तो सगळा बॅकअप तुम्हाला इथं इम्पोर्ट करता येईल. आता तो इम्पोर्ट कसा करायचा हे मी दाखवतो. त्याच्या खाली बॅकअप डेटाच्या खाली इम्पोर्ट डेटा ऑप्शन आहे, इम्पोर्ट मध्ये जायचं. इथं मॅन्युअल इम्पोर्ट आहे आणि ऑटो इम्पोर्ट पण आहे, पण मी शक्यतो मॅन्युअल वापरण्याचा सल्ला देईन, कारण तुम्ही आधीचा डेटा जो ठेवलेला आहे तिथं त्या लोकेशनला तुम्ही जायचंय, तुम्ही जिथं ज्या कोणत्या ड्राईव्हला ज्या फोल्डरला ठेवलेलं आहे तिथं तुम्ही गेलात की तुम्हाला सगळा डेटा मिळतो. आता मी काय करतो साधारणतः की डी वर ठेवत असतो बॅकअप डेटा, किंवा समजा तुमची पोर्टेबल हार्ड डिस्क आहे, त्या पोर्टेबल हार्ड डिस्क मध्ये आपण हे ठेवतो. तर याच्यामध्ये मी पूर्ण हार्ड डिस्कचा बॅकअप घेतलेला आहे. हे बघा, हा बॅकअप आहे. आता बॅकअप मध्ये इथं माझ्याकडे सगळे सॉफ्टवेअर आहेत, तर मी ॲस्ट्रोकॉम बॅकअप असं एक फोल्डर बनवलाय. मग
ऑफिस 2018. मग त्याच्यात जे व्हर्जन आहे त्याचं पण मी फोल्डर बनवलाय आणि तो सगळं बॅकअप आपल्याला इथे दिसतो. आपण त्याला चूज करायचं बॅक बाय सेटअप किंवा आता आहे बघा प्लेसेसचा डेटा आहे हा आणि हा जो डेटा आहे मास्टरचा तो वेगळा दिसतो. तर त्याला 1, 2, 3, 4 असे नंबर असतात. मग डेट मॉडिफायवर क्लिक केलं की सगळ्यात लेटेस्ट जो आहे 99 नंबरचा तो आपला लास्ट डेटा आहे. त्याच्यावरून तुम्ही सगळं बघू शकता. ह्याला जर मी ओपन केलं ना की हा सगळा डेटा इथे दाखवतो. तो विचारतो तुम्हाला की फॉर फास्टर इम्पोर्ट ऑफ क्लायंट रेकॉर्ड्स फ्रॉम मास्टर 99. तर तुम्ही ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं घ्यायचंय का? तर मी त्याला नाही करतो, कारण काही काही गोष्टी नको असतात आपल्याला ते टाळायच्या, विनाकारण त्याला परत डिलीट करत बसावं लागतं. तर हा सगळा डेटा तुम्हाला क्लायंटचा इथे दिसतो. जेवढे काही क्लायंट आहेत ते इथे दिसतात, मॉडेल दिसतात, ॲस्ट्रॉलॉजर, बायोडेटा आणि क्लायंट ग्रुप तुम्हाला दिसतात इथे. तर इथे सगळे डेटा आहेत बघा. तुम्हाला समजा 1000 कुंडल्या असेल, 2000 असतील, सगळे इथे तुम्हाला इथे दिसतात या. तर इथे हे आहे मॉडेल आहेत, परत मग नंतर ॲस्ट्रॉलॉजर आहेत, बायोडेटा आहेत आणि क्लायंट ग्रुप्स आहेत, काही ग्रुप बनवले, सगळं तुम्हाला हे घेता येतं. तर माझ्याकडे जवळपास 40 ॲस्ट्रॉलॉजर आहेत की ते फक्त प्रिंटिंगसाठी येतात माझ्याकडे. त्यांचा डेटा माझ्याकडे सेव्ह असतो. आता हा फार जुना डेटा आहे, आता तर खूप कुंडलं झाल्यात. तर हा सगळा डेटा इथं तुम्हाला घेता येतो परत रिटर्न. म्हणजे फॉर्मॅट करायच्या आधी तुम्ही बॅकअप अवश्य घ्यावा आणि त्याला नंतर इम्पोर्ट करावं. म्हणजे काय होतं की आता काही क्लायंट ना माझ्याकडे 6 वर्षांनी 7 वर्षांनी रिपीटेडली येतात. ज्यावेळेस आपण त्यांची जन्मतारीख आपल्याकडे सेव्ह आहे असं त्यांना समजतं, तर त्यांना खूप आनंद होतो की आपलं डेटा येणे अजून ठेवलेला आहे, विसरला नाही तो. आणि त्याला न विचारताच आपण फक्त डेट टाइम प्लेस त्याची उघडायची पत्रिका आणि फक्त एकदा कन्फर्म करायचं की हीच तारीख आहे का. तर त्याचा वेळही वाचतो आणि त्याला एक समाधान वाटतं की हा जो ज्योतिषी आहे हा सिन्सिअर आहे, ह्याने सगळा डेटा सांभाळून ठेवलाय. जर तुम्ही दरवेळेस आल्यावर त्याला जर विचारायला लागले ना तुमची जन्मतारीख काय, नाव काय, तर तो थोडी शंका घेऊ शकतो की अरे आपण याला आतापर्यंत 4दा भेटलो, 4 वेळा दक्षिणा दिली, विचारलं, पण आपला डेटा अजूनही याच्याकडे सेव्ह नाहीये. तो असा प्रकार होतो. तर हा, तर तुम्ही क्रॉस चेक करा फक्त, असं नाही की ती डेट काढून लगेच बोलायला सुरुवात करायची. त्याला एकदा कन्फर्म करा, सर तुमची डेट ऑफ बर्थ ही आहे का, तुमची वेळ ही आहे का, एकदा मला सांगा बरोबर आहे का, राशी आहे का. मी राशी पण विचारतो त्याला, नक्षत्र विचारतो, चरण विचारतो, कारण जर आपण थोडं जरी चुकलो तर सगळंच आपलं पुढचं चुकणार आहे. तर त्याला फक्त क्रॉस चेक करून घ्यायचं. खालचे जे फीचर्स आहेत तर हे ऑनलाईन अपडेट लिहिलेलं इथे, याच्यावर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता तर तो काय करतो की वेबसाईटला जाईल त्यांच्या आणि तिथे तो बघेल की कधीच आहे, हे व्हर्जन कोणतं आहे. तर त्या व्हर्जनवर तुम्ही चेक करा. आता तुमचं व्हर्जन कोणतं आहे हे कसं बघायचं, तर आपण त्या दिवशी सांगितलं होतं की हे इथं वरती तुम्हाला प्रश्नचिन्ह असं दिसतं बघा, इथं क्लिक करायचं. तर तिथं दिसतंय मला की व्हर्जन 5.0 डेट 19 नोव्हेंबर 2019. तर ही डेट आहे. त्याच्यावर जरी तुम्ही क्लिक केलं डायरेक्ट तरी तो तुम्हाला व्हर्जन दाखवतो आणि चेक फॉर अपडेट हे बटन इथे सुद्धा दिलेलं आहे. तर आपण आता ज्या ब्राउझरमध्ये गेलो होतो त्या ब्राउझरमध्ये जर आपण बघितलं तर इथे तो त्या वेबसाईटला आपल्याला घेऊन गेलेला आहे आणि तिथे जो सगळे सॉफ्टवेअरचे हे दाखवतोय कार्टन वगैरे, आणि त्याच्यावर जी डेट आहे ते तुम्ही बघा. आता कुंडली 2018 5.0 व्हर्जन आहे, 19 नोव्हेंबरचं आहे. किस्मत पण त्याच डेटचं आहे आणि ॲस्ट्रो ऑफिस पण त्याच डेटचं. त्याच्यामुळे आपलं जे व्हर्जन आहे ते अप टू डेट आहे. आणि मी शक्यतो काय करतो की माझ्या स्टेटसवर टाकत असतो. स्टेटसवर लोक जे बघतात मला तर त्यांना लगेच कळतं की नवीन अपडेट आलेला आहे. मी टाकत असतो नवीन अपडेट आला की. आता ह्याच्या पुढचा एक अपडेट तयार आहे, पण लॉकडाऊनमुळे तो थांबला फक्त, नाहीतर तो आतापर्यंत आला असता, कारण आम्हाला ते टेस्ट करायला देणार होते, त्याच्या आधीच लॉकडाऊन झालं. आधी आमच्याकडे टेस्टिंग करता येतो, तो ओके जर आम्ही म्हटलं तर मग ते पुढे वेबसाईटवर अपलोड करतात. तर हे ऑनलाईन अपडेट आहे. डायग्नोसिस याची तुम्हाला गरज पडणार नाही शक्यतो, पण डायग्नोसिस मध्ये कधी कधी लॉक हे नसतं, ओपन नसतं, आपलं लॉक ओपन होत नाही, काहीतरी एरर दाखवतो वगैरे, त्यावेळेस ते लॉक व्यवस्थित आहे की नाही हे बघण्याकरता तो फीचर आहे. आणि
ते चालू करायच्या आधी सॉफ्टवेअर बंद करावं लागतं किंवा तो स्वतः बंद करतो. तर ह्याच्यात शक्यतो तुम्ही जाऊ नका. हा इंटरनल पार्ट आहे आणि याची गरज पडली तर मग ते आम्ही करतो, म्हणजे तुम्हाला सुचवतो वेळेवर. तसं जनरली काय करतो आम्ही की जर काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही रिइन्स्टॉल करा असा सल्ला देतो, कारण याच्यामध्ये जाण्यात आहे ना तुमचं की मनस्ताप आणि वेळ जातो त्याच्यात. आणि कधी कधी नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर विनाकारण मग तुम्हाला वाटतं की मला इकडे जायला सांगितलं तिकडे जायला सांगितलं. त्याच्यापेक्षा बॅकअप घ्यायचा आणि परत रिइन्स्टॉल करायचं CD वरून, हा एक बेस्ट पर्याय आहे. मी परत त्याला उघडतोय सॉफ्टवेअरला, कारण त्यांनी ते डायग्नोस मध्ये गेल्यावर बंद करून टाकलं शेअरिंग. तर हे आपण परत आता शेअर करतोय स्क्रीन. शेअर स्क्रीन केला. आता आपला एकच फीचर, हे 3 फीचर राहिले वरचे, प्रेफरन्सेस, रिपोर्ट्स आणि रिसाइज लेबल, हे 3 फीचर राहिलेले. खाली कॉन्टॅक्ट असं आहे, त्याच्यामध्ये कंपनीचा पत्ता, फोन नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि आता आपण वरती बघूयात हे. आधी आपण रिसाइज लेबल बघू. ह्याचं पण काम पडत नाही बरं का, पण काही लोकांच्या स्क्रीनवर जर रिझॉल्युशनचा प्रॉब्लेम असेल तर हे जे बटन दिसतात ना तुम्हाला सगळे, तर त्याला लहान किंवा मोठं करण्यासाठी हा ऑप्शन आहे. शक्यतो करू नका, कारण डिस्टर्ब झाल्यावर परत आपल्यालाच त्रास होतो. याला थोडंसं लहान मोठं तुम्हाला करता येतं. त्याची गरज नाही. हा, पण लोकांना असं वाटू नये की काही गोष्टी यांनी मोठी लॉक करून ठेवली यांनी आणि म्हणून नॉर्मल ठेवलेलं बरं. तुम्हाला समजा काही रिझॉल्युशनचा प्रॉब्लेम असेल तरच इथे जा, कारण हे अक्षर ठीक आहे. जवळपास ज्योतिषी हा 35-40च्या पुढचाच असतो. त्याला विजन सगळ्यांना चष्मे असतात, कारण सतत कॉम्प्युटरच्या समोर काम करून तो त्रास, तो याला ऑक्युपेशन हजार्ड्स म्हणतात, की तुम्ही जे काम करता त्याचे तुम्हाला काहीतरी परिणाम भोगावे लागतात. तर जसं कोळशाच्या खाण्यात काम केलं की हात काळे होणार, तसं तुम्ही ज्योतिषी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यांवर परिणाम होणार, तुमचे केस उडणार लवकर, जसे माझे गेले. मला आता कंडक्टर विचारतो, सर फुल तिकीट का हाफ तिकीट? त्याला 2दा विचारतो तो की फुल का हाफ. मग त्याला सांगावं लागते नाही माझं अजून फुल आहे, कारण 65 व्हायला मला अजून 10 वर्ष आहेत. पण ते ह्या क्षेत्रामध्ये राहिल्यामुळे थोडस काय अकाली वृद्धत्व आल्यासारखं झालेलं आहे. कारण आपलं घर किंवा आपलं ऑफिस म्हणजे जगाचा विचार, दुःख श्रवण केंद्र. हा, दुःख श्रवण केंद्र असतं. आपल्याकडे दुःखी लोक येतात आणि त्यांचं आपण दुःखाचं निवारण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी दुःखीच लोक येतात, दुःखी लोक येतात. तर हे आपण रिसाइज लेबल बघितलं. रिपोर्ट्स हा एक फीचर आहे याच्यात. याचं पण शक्यतो आपल्याला काम नाही पडत जिथे मल्टिपल युजर असतात. म्हणजे तुमच्याकडे 2-3 असिस्टंट आहेत की त्या कुंडली छापण्याचं बनवण्याचं काम करतात. तर मग त्यांनी किती काम केलं हे बघण्यासाठी तुम्हाला इथे शो करावं लागतं की हॉरोस्कोप किती झालाय. मग याला पासवर्ड असतो 1 2 3. तो 1 2 3 पासवर्ड कॉमन आहे, तो काही म्हणजे विचारायची गरज नाही. बरेच लोक मला फोन करतात की तो हा पासवर्ड काय, मग तो 1 2 3 चा आहे सगळ्यांचा. तर तुम्ही प्रिंटेड किती प्रिंट केले हे पण बघू शकता. तर हे सॉफ्टवेअर मी वापरत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात काही दिसणार नाही रेकॉर्ड. मॅच मेकिंग किती काढले, कोणाकोणाचे काढले, याला शो केलं की तो दाखवतो. आणि तुम्हाला डेट रेंज ठरवता येते आणि सगळं रेकॉर्ड वगैरे तुम्हाला इथे कळतं. तर हे जनरली मोठमोठे ऑफिसेस आहेत किंवा जिथे खूप मल्टिपल काम होतं तिथेच गरज पडते, आपल्याला काम पडत नाही. पण दिलेला आहे तो फीचर. आणि आता लास्ट एक जे राहिलं तर ते प्रेफरन्सेस आहे. प्रेफरन्सेस मध्ये ज्यावेळेस आपण जातो तर इथे सेटिंग्स पण त्याला म्हणतात. सेटिंग्स आहेत, त्याच्या खाली कॅटेगरी लिहिलेलं आहे. इथं प्रिंट ऑप्शन आहे. प्रिंट प्रेफरन्सेस ऑफ ऑल कॅटेगरी. तुम्हाला याची प्रिंट आउट काढून ठेवता येते. की समजा आता मी तुमच्याकडे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आणि तुम्हाला ते सगळं समजून सांगितलं, पण एकाच ह्याच्यात समजेल असं होत नाही बऱ्याचदा. की तुम्हाला मी सांगितलं तुम्ही हो हो म्हणता की मला कळलं, पण तरी पण ते कळलेलं नसतं किंवा नंतर आपल्याला आठवत नाही मी जे सांगितलं. तर तुम्ही याची प्रिंट काढून किंवा PDF बनवून ठेवू शकता
आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस कधी फॉर्मॅट करताल त्यावेळेस तुम्ही त्या सेटिंग स्वतः करू शकता. कारण डिपेंडन्सी कधी पण वाईट असते की पावलेच येईल आणि तोच करेल असं अपेक्षा ठेवणं चुकीचं असतं. गृहीत धरणं चुकीचं, कारण माझा फोन लागलाच नाही तर तुम्ही काय करणार. तर अशा किंवा रात्री अगदी तुम्हाला अर्जंट काम करायचं आहे आणि त्यावेळेस नेमकं तुम्हालाही संकोच वाटेल की आता फोन लावू की नको. तर अशा केसमध्ये आणि आपण कन्फ्यूज होऊन किंवा चुकीची कुंडली छापण्यापेक्षा आपण इंडिपेंडेंट व्हावं. मी आता हा जो डेमो दाखवतोय तुम्हाला याच्याकरता की तुम्ही इंडिपेंडेंट व्हावं. कारण मला आवडतं की मला कोणी विचारलं, मी त्याला मदत केली तर आपल्याला एक आनंद मिळतो की आपण याला मदत केली. पण त्या आनंदाची आता लिमिट संपली माझी, कारण माझे शेकडो कस्टमर होते तोपर्यंत बरं वाटायचं. आता ते हजारोच्या मध्ये कन्वर्ट व्हायला लागले. हजारो कस्टमरला सर्व्हिस देताना मग मी पुढचं काम कधी करू हा प्रश्न पडतो. की मी जर दिवसभर तेच करत बसलो की इथं क्लिक करा, तिथं क्लिक करा, हे सेट करा, बरं याचे काही वेगळे पैसे मिळणार नाहीत. आपण जे सॉफ्टवेअरचे पैसे घेतलेत ते तर संपलेत, ते खाऊन पिऊन मोकळं झालेलो आहे. आता या सर्व्हिसचे कोणी वेगळे पैसे देत नाही. हा, ती टीम व्ह्यूवर वगैरे सर्व्हिस दिली तर आम्ही 300-500 रुपये चार्ज करतो की तुम्ही आता सॉफ्टवेअर घेऊन 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले आणि मग तरी पण आता तुम्हाला सर्व्हिस द्यायची. आणि ते काही लोकांना ते पण कळत नाही फोनवर सांगू, मग त्यांचा आम्ही टीम व्ह्यूवर एक्सेस घेतो. त्या केसमध्ये आम्ही पैसे मागतो थोडेसे हक्काने की आम्हाला 300 रुपये तरी तुम्ही कमीत कमी द्यावेत. देतात लोक बरेचसे. काही लोकांना राग येतो किंवा तुमच्याकडून सॉफ्टवेअर घेतलं होतं पण त्यांना हे नाही कळत की मला दर महिन्यात खायला लागतं, दररोज मला काहीतरी खर्च लागतो. तर ही समजदारी काही लोकांकडे नसते. क्वचित एखादा असतो तसं, ठीक आहे, ते पार्ट ऑफ बिझनेस आहे. टीम व्ह्यूवरचा जास्त फायदा आहे. हा, टीम व्ह्यूवर किंवा एनीडेस्क तुम्ही वापरू शकता. एक ॲमी ॲडमिन आहे, हे तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल ठेवायचं. म्हणजे माझ्यासाठी म्हणून नाही, पण इतर तुम्ही काही पण वापरत असताल तर तुमच्या कॉम्प्युटरचं कोणतेही ट्रबल शूटिंग रिमोट एक्सेस घेऊन तो करता येतो. आणि हे आम्ही 10 वर्षापासून करतोय. आणि कोरोना आता आला तर आता त्याची फार उपयोगिता आहे, ही प्रासंगिकता फार आहे. तर मागच्या 10 वर्षापासून आम्ही करतो. काही लोक अमेरिकेत वगैरे सुद्धा आहेत की ते इथून आपल्याकडून सॉफ्टवेअर घेऊन गेलेले आहेत, तिथे ते छान प्रॅक्टिस करतात. त्या लोकांना सुद्धा आम्ही इथून एक्सेस घेऊन सपोर्ट देतो. मग तिकडे कधी कधी मध्यरात्री आपल्याकडे असतील, तिकडे त्यांचा दिवस असतो, दुपार असते, मग आम्हाला 2 वाजता पण काम करावं लागतं एखाद्या वेळेस. तसंही आपल्याला जागरण होतंच आपलं, कारण अमेरिकेचे किंवा इतर देशातले क्लायंट पण असतात ना, त्यांना रात्रीच आपल्याला कन्सल्टेशन सुद्धा द्यावं लागतं. तर ह्या इथे बघा तुम्ही एक जनरल म्हणून आहे वरती. जनरलमध्ये तुमची लँग्वेज तुम्ही हे करू शकता. फॉर साऊथ इंडियन चार्ट करता, हे साऊथ इंडियन आपण वापरणार आहे त्याच्याकरता त्याच्यात ट्रान्सलेशन फलादेशाचं झालेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या 4पैकी एक लँग्वेज चूज करावी लागते. आता त्यांना हिंदी, गुजराती, मराठी नक्कीच नाही कळत साऊथ इंडियन लोकांना, आणि ते कळत असले तरी ते हेट करतात आपल्याला ह्या भाषांना. तर तुम्हाला त्यांना इंग्लिश देणं कधी पण प्रेफरेबल असतं. पण जर एखाद्याला हिंदी वाचता येत असेल तर तुम्ही हिंदी देऊ शकता, मराठीची शक्यता कमीच आहे. आणि फॉर अदर लँग्वेज ऑटो आहे इथे. म्हणजे ऑटो म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही निवडली तीच लँग्वेज येईल. त्याच्यानंतर इग्नोर मंगल दोषा कन्सिडरेशन इन मॅच मेकिंग कन्क्लुजन, हा इथे एक ऑप्शन आहे की मंगळ दोष तुम्हाला दाखवायचा नसेल तर हे करता येतं. इग्नोर अर्धकाल सर्प दोष इफ फाउंड, हे सगळे ऑन किंवा ऑफ तुम्हाला ठेवता येतात. ते तुमच्या प्रॅक्टिसनुसार आहे, मी त्याच्याबद्दल काही सांगणार नाही, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. इग्नोर डबल डेट ऑफ बर्थ टाईम, हे सुद्धा आपल्या कामाची गोष्ट, पण तुम्हाला नको असेल तर ते टाळू शकता तुम्ही. शो पाराशरा रेटिंग इन भावकुंडली, भावकुंडलीमध्ये पाराशरच्या रेटिंग दाखवायच्या की तुम्हाला दुसऱ्या दाखवायच्या. दुसऱ्या म्हणजे मग श्रीपती असतील किंवा वरामीर, तसा उल्लेख यांनी केला नाही इथे, पण 2 ऑप्शन असतील ते. यूज डिफॉल्ट स्टाईल फॉर स्टाईल इन लँग्वेजेस, स्टाईल जी आहे कुंडलीची, तर तुम्ही ज्यावेळेस हिंदी, मराठी निवडताल तर ती नॉर्थ इंडियनच येईल, आणि ही जी आहे साऊथ इंडियन त्या ऑफ साऊथ इंडियन घेईल. ऑलवेज चेंज डेट फॉर्मॅट अँड रिसेट बॅक ऑन एक्झिट. डेट फॉर्मॅट त्यांनी, हे सॉफ्टवेअर ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम रन करतो ना, तर आपण जे कॉम्प्युटर विकत आणतो किंवा लॅपटॉप विकत आणतो त्याच्यावर डेट फॉर्मॅट अमेरिकन स्टाईलमध्ये असतो. तो डेट फॉर्मॅट कसा असतो की महिना, तारीख आणि वर्ष असतं. आणि आपण जे लिहितो आपल्याकडे आपण तारीख, महिना आणि वर्ष लिहितो. हा, त्याला त्यांचा फॉर्मॅट MDY आहे, MMDDYY.
आणि आपला फॉर्मॅट आहे DDMMYYYY असं आपण लिहितो. तर आपण तो ज्यावेळेस फर्स्ट टाइम सॉफ्टवेअर रन करतो तर तो आपल्याला ऑप्शन दाखवतो तिथे. त्या ऑप्शनला आपण फक्त आता तुम्ही जर ज्योतिषच काम करताय, इतर काही गोष्टी त्याच्यावर होत नाहीये, तर तुम्ही सरळ DDMMYYYY हा सेट करायचा आहे. किंवा त्याच्यामध्ये त्यांनी खाली सगळं डिस्क्राईब केलेलं असतं की युनायटेड स्टेट्सच्या ऐवजी युनायटेड किंगडम हे लोकेशन फक्त निवडलं तर डेट फॉर्मॅट तो ऑटोमॅटिक घेऊन टाकतो. कारण इंग्लंडचे ब्रिटिशमध्ये तेच आहे जे आपण वापरतो ते. अमेरिकेत मात्र महिना आधी घेतात. तर तो तुम्हाला दरवेळेस चेंज करायचा की ऑलवेज तोच पाहिजे, तर आपण ऑलवेज इथे नको टिक करायला, आपण हे ब्लँक ठेवायचं आहे. त्याच्यानंतर प्रिंट पॉलिसी आहे, लाईट, नॉर्मल, डार्क आणि हेवी. आता ह्या तुमच्या टोनर क्वालिटीवर डिपेंड आहे किंवा टोनरचे जे परफॉर्मन्स आहे. तो जर टोनर आता नवीन फ्रेश असेल तर तुम्ही नॉर्मल किंवा डार्क ठेवू शकता किंवा लाईट पण ठेवू शकता. पण जर टोनर जसं असं वीक होतो तसंच तुम्ही ह्याच्यामध्ये त्याची क्वालिटी बघून ठरवायला पाहिजे की कशी प्रिंटिंग करायची तुम्हाला. आणि आपली चॉईस असते, आपल्याला जर डार्क आवडत असेल हेवी तर तसं करा तुम्ही. तर हे एक आहे, आपण जनरल मध्ये बघितलं. ऑटो बॅकअप मध्ये तुम्ही सेट करू शकता. इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत. एव्हरी टाइम द प्रोग्राम इज एक्झिटेड असं तुम्ही सेट करू शकता. त्याचा फोल्डर तुम्हाला पाहिजे तिथे सेव्ह करता येतो. आणि मी हा ऑप्शन निवडत असतो की एव्हरी टाइम द प्रोग्राम इज एक्झिटेड. तुम्ही वेगळा ऑप्शन पण निवडू शकता आणि त्यात कोणत्या फोल्डरमध्ये करायचं हे लोकेशन तुम्ही इथं त्याला दाखवू शकता. हा ऑटो बॅकअप. डिफॉल्ट्स मध्ये तुम्ही तुमचं नाव इथं घ्या स्वतःचं. आता समजा माझं नाव घेतलं मी, त्याच्यानंतर लँग्वेज कोणती, तर मला मराठी जास्त जवळची म्हणून मराठी घेणार मी. चार्ट स्टाईल नॉर्थ इंडियन आणि CP राहील. इथे तुम्ही शहर निवडू शकता. आता मी इथे औरंगाबाद किंवा पैठण इथे टाकू शकतो मी. तर आपण औरंगाबाद टाकू. ते खाली औरंगाबाद येईल लिस्टमध्ये, हे मी निवडलं. आणि मॉड्यूल अँड ग्रुप्स आहे. तर फॉर हॉरोस्कोप पेज साईज इथे A4च आहे, दुसरं ऑप्शनच नाही. आपण दोन्हीकडे A4 घेतली. मॉडेल कोणतं पाहिजे, तर मला सगळे पानं दिसायला पाहिजे. ज्यावेळेस मी सॉफ्टवेअर रन करेल त्यावेळेस मला सगळे पानं दिसायला पाहिजे. आणि ग्रुप पण ऑल दिसायला पाहिजे. ह्याला अप्लाय बटनवर क्लिक केल्याशिवाय हे ऍक्टिव्हेट होत नाही, तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्या खाली आहे मोर प्लॅनेट्स, म्हणजे हर्षल, नेपच्यून, प्लुटो, मांदी, फॉर्च्युना, ह्याला भाग्यसहम पण म्हणतात, आणि लग्न. हे सगळं तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर इथं वरतीच क्लिक करा, चालू होऊन जाईल. मांदी पण मला दिसायला पाहिजे आणि याला मी अप्लाय करतो. जर इथे टिक मार्क काढून टाकला तर त्या कुंडलीमध्ये की इथे कुंडल्यांची लिस्ट आहे, लग्न, चलित, कसप, राशी चार्ट, नवमांश, ह्याच्यापैकी तुम्हाला कुठे पाहिजे कुठे नको, तर मला सगळीकडे पाहिजे म्हणून मी सगळीकडे चूज केलं. युरेनस म्हणजे हर्षल, नेपच्यून म्हणजे नेपच्यूनच, प्लुटो म्हणजे प्लुटोच आहे. मांदी हा एक गणितगत बिंदू आहे, जसं गुलिका आहे तसं मांदी पण असं, थोडा डिफरन्स आहे त्याच्यात. फॉर्च्युना म्हणजे भाग्यसहम म्हणतात त्याला, आणि लग्न बिंदू म्हणजे लग्न आहे. तर हे प्रत्येक कुंडलीत हवंय की नकोय हे तुम्हाला चूज करायला ऑप्शन आहे. चुकून जर तुम्हाला वाटलं की आपल्याकडून काहीतरी गडबड झाली तर खाली एक बटन आहे, रिसेट मोर प्लॅनेट टू फॅक्टरी डिफॉल्ट्स. जसं आलं होतं कंपनीकडून तसं तुम्ही सेट करू शकता. इथे रिसेट ऑल टू फॅक्टरी डिफॉल्ट्स आहे, म्हणजे सगळे फीचर जे आहे, सगळे प्रेफरन्सेस तो सेट करील. तुम्ही परत नव्याने तुम्हाला पाहिजे तसे बनवा. हे अप्लाय बटनवर मी क्लिक केलंय. पेज सिलेक्शन इन्फॉर्मेशन ही तुम्हाला पाहिजे की नको हे पण देऊ शकता. आता समजा 16 चार्ट आहे, हे तुम्हाला पाहिजेच असतं, अष्टोत्तरी प्रति अंतर्दश आहे, हे किती पाहिजे आणि किती नको हे तुम्ही ऑफ किंवा ऑन ठेवू शकता. हे खास करून प्रिंटिंगच्या वेळेस काम आहेत, की तुम्हाला जे आधी होऊन गेलेल्या घटनांचे पेजेस नको असतील ते तुम्ही टाळू शकता. इयरली कॅल्क्युलेशन, तुम्हाला सगळे पानं प्रिंट करायचे असले तर ते हिडन ठेवा. तर तुम्हाला तिथे त्याने विचारावा अशी इच्छा असेल तर तो दरवेळेस तुम्हाला विचारेल की याचं काय करायचं सांगा आम्हाला, ते प्रिंटच्या वेळेस तुम्ही चूज करू शकता. त्याच्या खाली प्रिंट म्हणून बटन आहे, त्याच्यावर हे सगळे ऑप्शन आहे. प्रिंट राशी लॉर्ड सिम्बॉल इनसाइड चार्ट हे तुम्ही करू नका, कारण त्यांनी खूप असं गिचमिड वाटतं ते. प्रिंट जास्त हे होतं. हा अति होतं ते. काही लोक मग नंबर नाही टाकत, डायरेक्ट ते चिन्ह टाकतात, तसं तरी ठीक आहे. मग चिन्ह लवकर आपल्या ओळखीत येत नाही पण. हा, ते आपल्याला सवय नाही त्याची, आपण या गोष्टी करू नाही शकत. प्रिंट हॉरोस्कोप नेम ऑन टॉप इन A4 पेज साईज, तुम्हाला वरती नाव पाहिजे की खाली नाव पाहिजे A4 साईज मध्ये ते तुम्ही घेऊ शकता. प्रिंट हॉरोस्कोप नेम ओनली इन बर्थ डिटेल चार्ट, आता हा फीचर कामाचा आहे बरं का,
की तुम्ही एक कुंडली प्रिंट केली, तुम्ही त्याच्यावर जर स्पेलिंग चुकले टाकायला, तर ती व्यक्ती काय करते, तुम्हाला येऊन सांगते की माझं स्पेलिंग चूक आहे. आणि मग तुम्हाला जर कुंडलीच्या प्रत्येक पानावर नाव घेतलं असेल तर सगळी कुंडली पुन्हा एकदा प्रिंट करायला लागते. त्याच्याऐवजी तुम्ही फक्त एकाच पानावर, पहिल्या पानावरच नाव घेतलं तर तुम्हाला फक्त पहिलं पान बदलून दिलं तरी चालण्यासारखं असतं. तर हा फीचर मी तरी ऑन ठेवतो. आता याच्यामध्ये एक रिस्क असते की तुमच्याकडे समजा एकदम 10-12 कुंडल्या प्रिंटिंगला आल्या आणि तुम्ही एकदम प्रिंट करायचं ठरवलं, तर प्रत्येक कुंडली प्रिंट झाल्यावर त्याला पिनिंग करायला विसरू नका. कारण चुकून वाऱ्याने उडाले किंवा लहान मुलं वगैरे असले घरात, इकडचं पान तिकडं झालं तर तुम्हाला काही केलं कळणार नाही की कोणतं पान कोणत्या कुंडलीच. त्यावेळेस त्या केसमध्ये पण तुम्हाला सगळ्या कुंडल्या परत प्रिंट करायला लागतात. तर तेवढी एक काळजी घ्यायची, एक कुंडलीचं काम झालं प्रिंटिंगचं की त्याला सरळ कव्हर आणि पिन मारून टाकायचे, मग दुसरी कुंडली हातात घ्यायची. किंवा तुम्ही अशा पद्धतीने ठेवा की ते मिक्सअप होणार नाही. अनलेस हा फीचर एकदम कामाचा आहे. जर प्रत्येक पानावर नाव असेल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही येणार. तुम्ही 20 कुंडल्या प्रिंट करा पण तुम्हाला नाव शोधून ते एकमेकात अडकवता येतील पानं. पण तर तसं नसेल, मेलच करतो आता, मेल व्हॉट्सअपच करून टाकतो. आम्ही पण पेपरलेसच ऑफिस करतो, पण काही भागात अजून चालते ते. आणि छोट्या गावात शक्यतो त्यांना जोपर्यंत प्रिंट हातात नाही मिळत तोपर्यंत काही समाधान होत नाही. ओके. प्रिंट हॉरोस्कोप नेम इन कॅपिटल किंवा तुम्हाला कसं पाहिजे ते ऑटो कॅपिटल सुद्धा तुम्ही करू शकता. आणि प्रिंट स्पेशल इफेक्ट्स इन चार्ट्स, म्हणजे ग्रह उच्च आहे, नीच आहे, अस्तंगत आहे, शत्रू राशीत आहे, हे सगळं तुम्हाला जे चिन्ह दिसतात तर ते पाहिजे की नको इथं निवडू शकता. प्रिंट रोटेटेड कस्प इन केपी कस्प चार्ट, तिरपे भाव म्हणजे भावारंभ तिरपे लिहून येतात, तर ते हवेत की नको हे तुम्ही चूज करू शकता. पण इथे मात्र आहे की तुमच्या कुंडलीची ते प्लेन डिझाईन असली तरच तो दाखवतो, तर वेगवेगळ्या फॅन्सी डिझाईन असेल तर तो दाखवणार नाही. प्रिंट रुलिंग पेजेस इन ब्लँक, रुलिंग इन ब्लँक पेजेस म्हणजे जे कोरे पानं येतील कुंडलीत त्याच्यावर बारीक रेषा तुम्हाला घेता येतात. तर त्याची जी हे आहे थिकनेस जी आहे ती तुम्ही ठरवू शकता इथे की तुम्हाला किती पाहिजे. तर मी साधारण एकच ठेवतो कारण खूपही त्याची गरज नाही जाडची. एक जरी ठेवली तरी चालते. अगदी पातळ रेषा असली तर आपलं अक्षर तिरपवू नये एवढाच फक्त हेतू आहे. त्या रेषांचा रंग कसा पाहिजे, म्हणजे आपण जर आता कलर हे वापरत असू प्रिंटर तरच त्याचा उपयोग आहे. मी ग्रे ठेवतो, ब्लॅक पण नको, एकदम ग्रे कलर मी ठेवत असतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता, काळा पण ठेवू शकता. आणि त्याचा जो गॅप आहे तो किती पाहिजे, तर मी 10 mm ठेवतो कारण 2 ओळीमध्ये आपण अक्षर मोठं पण काढू शकतो. 10 mm चा गॅप ठेवतो. प्रिंट डिफॉल्ट गणेशा सिम्बॉल इन पेज फर्स्ट पेज, तर छोटासा गणपतीचा फोटो वरती आयकॉन येतो, तो तुम्हाला पाहिजे की नको हे इथे निवडावं लागतं. आता तुम्ही म्हणताल गणपती तर पाहिजेच, कुंडलीवर गणपती नसला तर कसं चालेल. तुमचं बरोबर आहे, पण गणपती कधी नको असतो, कारण आपल्याकडे काही इतर धर्माचे पण लोक येतात. कधी तुमच्याकडे एखादा बौद्ध येईल, कधी जैन येईल, कधी ते महानुभव पंथाचे लोक येतात, ते फार कट्टर आहेत. आणि त्यातले त्यात मुस्लिम लोकांना गणपतीचं हे चालणार नाही, ते म्हणतात मला ते काढून द्या. तर त्या गरजा असल्यामुळे आपण हे सगळे फीचर ठेवलेले की तुम्ही तो डिफॉल्ट गणेशा सिम्बॉल फर्स्ट पेजवर नाही घेणार, म्हणजे नाही नसेल घ्यायचं तुम्हाला तर इथून तो ड्रॉप करू शकता तुम्ही. आणि ऍस्ट्रोलॉजर आपण नाम क्रिएट करतो, तो ऍस्ट्रोलॉजर नाम क्रिएट करतो आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे आपले हे ठेवू शकतो, ते वेगळं आहे ना. ते वेगळं आहे, तिथे पण तुम्ही ब्लँक ठेवू शकता. तिथे पण तुम्ही ब्लँक ठेवू शकता, त्याच्यात एक ब्लँकचा पण हे दिलेलं आहे आयकॉन, तिथे पण तुम्ही ब्लँक ठेवू शकता. किंवा तुमची एखादी जेपेग बनवून टाकू शकता. मी माझी जेपेग मराठीत बनवून त्याच्यात टाकलेली आहे की कारण आपण हा जो ऍड्रेस टाकतो हा इंग्रजीतच असतो. काही लोकांना ते पण ऑब्जेक्शन आहे की आमचं मराठीत नाव नाही. मग ती जेपेग त्यांना सांगायची की तुम्ही एक बनवा जेपेग टाईप करून, आणि ती जेपेग जर तुम्ही त्या फोल्डर मध्ये टाकली ग्राफिक्स मध्ये क्लिप टाकता येते. क्लिपआर्टचा फोल्डर मी दाखवतो तुम्हाला. एक क्लिपआर्टचा फोल्डर आहे त्यात ग्राफिक्स मध्ये, त्याच्यात ती जेपेग टाकली तर तुम्हाला पाहिजे तसं तिथं साईडला दिसतं. जेपीजी फाईल तयार करायची. हा मी सांगतो तुम्हाला, दाखवतो मी कशी केली. तर इथे तर इथे डिफॉल्ट गणेश तुम्हाला ऑन किंवा ऑफ करता येतो. तर त्याचे केसेस कधी कधी येतात. आता जे महानुभव पंथाचे लोक आहेत ते कृष्णाशिवाय इतर कोणता देव मानत नाही,
त्यांना गणपती नको असतो, मला हा गणपती नको म्हणतो. ठीक आहे, मग त्यांच्यासाठी आपण तो काढून टाकू शकतो. इथे खाली तुम्हाला प्रिंट फॉलोइंग ऑप्शन्स अँड देअर व्हॅल्यूज इन कन्व्हेन्शन पेज. कन्व्हेन्शन जे पेज आहे चिन्हांचं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पाहिजेत की नको हे तुम्ही इथे निवडू शकता. याची काही गरज पडत नाही, कारण आहे तसं ठेवावं असं मला वाटतं. ठीक आहे, तुमची चॉईस. इथे मी अप्लाय करतो. हा फीचर झाला प्रिंटचा. मग बॉर्डर अँड लाईन्स आहे, याच्यात पण काही करायची गरज नाही तशी, की तुम्ही जो स्क्वेअर निवडता त्याच्यात कोणती बॉर्डर पाहिजे, सिंगल थीन, डबल थीन, ह्या गोष्टीमध्ये फारसं जायची गरज नाही आहे. पण आता कोणाच्या रिक्वायरमेंट असतील तर मग गोष्ट वेगळी. चार्ट स्टाईल आहे, वेगवेगळ्या चार्ट याच्यात आहे, जवळपास 50 प्रकार असतील मला वाटतं. मी तर प्लेनच वापरतो, पण खाली जर तुम्ही बघितलं 53 प्रकार आहेत तिथे. त्याच्याशिवाय एक रॅन्डम आहे, म्हणजे कोणतीही कुठं पण यावी. ते काही म्हणजे कदाचित मी बहुतेक शनीप्रधान व्यक्ती आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं आवडत नाही. ते वेगवेगळ्या स्टाईल आहेत बघा इथे, की मला सिंपल आवडतं एकदम. कारण आपलं काय की ज्ञान महत्वाचं आहे, प्रचिती महत्वाची लोकांना. पण आता काही काही लोक असतात ना, त्यांना हे एकदम चटपटीत पाहिजे, रंगीत पाहिजे. आता जसे कलंत्री साहेब आहेत, मनोज कलंत्री, तर मी तिथे गेलो, प्लेन ठेवलं ना, ते नाही नाही मेरे को वो अच्छा होना, कलरफुल होणार नाही. त्यांना फार कलरफुल सगळं आवडतं, त्यांना तसं सेट करून द्यावं लागतं. प्रत्येकाच्या चॉईसनुसार इथे वेगवेगळे डिझाईन आहेत, तुम्ही पाहिजे ते निवडा, किंवा नकोच असेल तर वरती प्लेनचा ऑप्शन आहे, सरळ प्लेन कुंडली घ्या. त्याची पॉईंट साईज 5 घ्यावी, म्हणजे टोनर किती वीक असला तरी छान कुंडली येते. तर माझं मत आहे प्लेन घ्यावी. आता तुमचा हा प्रत्येकाचा चॉईस आहे, कारण हे जे आहे ना, ह्याने तुमच्या कॅल्क्युलेशनला काही फरक पडणार नाही. गणित कशावर होतं? जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ, ह्याच्यावर फक्त गणित होतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. कलर स्कीम आहे खाली. त्याच्या कलर स्कीम मध्ये अशी ग्रीन, रेड आणि ब्ल्यू ही बेस्ट दिसते. दात्यांचं जे सॉफ्टवेअर आहे संहिता, त्याच्यामध्ये पण अशी स्कीम आहे, आणि हीच बरी वाटते. कारण आपण ज्यावेळेस मॅन्युअली लिहितो एखादी पत्रिका, त्यावेळेस या 3 पेनच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत कोणी कोणता वेगळा पेन यूज केला असेल. तर आपण ते याच्यात सुद्धा तसं वापरलं तर चांगलं आहे. त्यांची डिफॉल्ट तर फार विचित्र आहे कंपनीची, त्याच्यात तर काहीच कलर बरोबर नाही. पण आपण त्याला ह्या पद्धतीने सेट केलं, आणि मी ही जी स्टाईल आहे ही मी कंपनीला पाठवलेली, की तुम्ही त्याच्यात एक डिफॉल्ट ही टाकून द्या, रेड, ग्रीन, ब्ल्यू, RGB तुम्ही टाका, असं मी त्यांना सांगितलेलं आहे. कदाचित पुढच्या अपडेटमध्ये ते येईल. आणि हे प्रिंट आणि व्ह्यू दोन्हीला चूज करता येतं, किंवा तुमच्याकडे कलर प्रिंटर नाही तर हा आयकॉन, हे टिक मार्क काढून टाका, फक्त व्ह्यूला तो कलर दाखवेल तुम्हाला. याला अप्लाय करूयात. डुप्लेक्सिंग, तुमच्याकडे जर ऑटो डुप्लेक्सिंग प्रिंटर असेल तरच याचा उपयोग आहे, अन्यथा काही गरज नाही त्याची. पेज मार्जिन याच्यात सेट करायची गरज नाही पडत, कारण ते ऑलरेडी व्यवस्थित आहे, ते स्टेबल आहे. व्ह्यू मध्ये तुमच्याकडे जर ते माऊस, कीबोर्ड वगैरे, हे आता बरंच म्हणजे जुनी पद्धत झाली, पण तरी अजून कोणाकडे असेल तर माऊसचा जो व्हील आहे तो स्क्रोलिंग साठी वापरायचा की नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी याला टिक मार्क करून मोकळं व्हा, फार विचार करू नका. डेस्कटॉपची पण काही गरज नाही, त्यांचा डेस्कटॉप क्वाईट ओके आहे, तसाच तुम्ही ठेवा, त्याला पण काही करू नका. शक्यतो छेडछाड केली ना तुमचा टाइमपास होईल, मनस्ताप होईल नका, रिइन्स्टॉल करत बसावं लागेल, कारण ह्या सगळ्या नाजूक गोष्टी आहेत. कॅल्क्युलेशन हा ह्याच्यात खरा महत्वाचा मुद्दा आहे, की तुम्हाला मीन राऊ ठेवायचा की ट्रू राऊ ठेवायचा. त्याच्यानंतर त्या ह्याचे KP कस्प डिग्री करेक्शन रेंज 0 to 5 फॉर आयदर साइड, म्हणजे तो अस्तंगत आहे किंवा तो युतीमध्ये आहे, तर त्याला कसं पकडायचं. तर आपण साधारणतः 3°20 कला म्हणजे 3.33 आहे, पण याच्यात तसा डिजिट टाकता येत नाही, त्याच्यामुळे 3 किंवा 4 तुम्ही टाका फक्त याच्यात. आणि KP कंजक्शन ऑर्बिट ऑन आयदर साइड, KP कस्प डिग्री वरती आहे, भावासाठी आहे, आणि हा खालचा 0 to 8 आहे, तर त्याच्यात पण तुम्ही 3 टाका. 3.20 असेल तर युती आणि अस्तंगत असं दोन्ही गृहीत धरता येते. हे फक्त कॅल्क्युलेशनचे मुद्दे आहेत ना, हेच महत्वाचे आहेत. बाकी सगळे आपली आवड निवड आहे किंवा आपल्या गरजा आहेत. समजा तुम्हाला काय काय पाहिजे, डिफॉल्ट नाव, भाषा वगैरे, ते आपल्या गरजा आहेत. याला पण मी अप्लाय करतोय. आयन अंश याच्या बाबत आपण काल त्या लेक्चर मध्ये बघितलं की KP ओल्ड ठेवा असं ते म्हटले. ते शरद जोशी सर आले होते, ते म्हणे KP ओल्ड ठेवा, आणि हे निरेन चित्रपक्ष आयन अंश ठेवा किंवा लहेरी ठेवा. BV रमन कोणी वापरत असेल असं मला वाटत नाही.
कारण ते खूप स्टडी आणि रिसर्च लेवलच्या गोष्टी आहेत. एक कंबस्ट ऑर्बिट हा आता नवीन आलाय ह्या व्हर्जन मध्ये, की प्रत्येक ग्रहाचं त्यांनी अस्तंगताचा बिंदू दिलेला आहे इथे, की चंद्र 12 अंशापर्यंत तो आहे त्याची लिमिट, मंगळ 17 अंश आहे. रवीच्या युतीमध्ये ना. हा नाही नाही, त्याचं 12 अंश म्हणजे एक तिथी होती ना, त्याच्याप्रमाणे दिलेलं. त्याच्यामध्ये तुम्ही कसं करू शकता माहितीये का, की 12च्या ऐवजी 11 ठेवू शकता, इथे मंगळ आहे ना तो 16 ठेवू शकता, असं मी करतो जनरली. पण तुम्ही 4 ठेवा सरळ, थोडंसं एक एक कमी. हा, किंवा मग 4 ठेवा सरळ सरळ. बरेच लोक 4च ठेवतात, की 4 डिग्री म्हणजे आम्ही अस्तंगत समजतो. पण प्रत्येकाचं ऍक्च्युली वेगळं आहे. गुरु 10 अंश ठेवायला पाहिजे, शुक्र 9 अंश ठेवा आणि शनी 14 अंश. मी असं ठेवतो. आता तुम्हाला बरेच लोक 4 ठेवतात, जे सिनियर ज्योतिषी ते पण मी बघितलं 4 ठेवतात, पण मी हा प्रयोग करतो. मॅच मेकिंग मध्ये खाली 2 ऑप्शन आहेत. एक तर यूज कन्व्हेन्शनल मेथड इन भकूट, म्हणजे राशीकुटामध्ये 2 पंचांगाचं याच्यात मतांतर आहे, जन्मभूमी पंचांग आणि कालनिर्णय पंचांग. तर तुम्ही इथली सेटिंग बदलली तर गुणमेलनात 1-2 गुणांचा तुम्हाला इकडे तिकडे फरक दिसू शकतो. तरी सुद्धा कोणत्याही पद्धतीने गुणमेलन केलं तरी दाते पंचांगात एकदा क्रॉस चेक केल्याशिवाय क्लायंटला समोरच्याला पत्रिका द्यायची नाही. हे कालही आपण बोललो होतो. एकदा क्रॉस चेक करायचं, तुम्ही हाताने लिहा त्याच्यावर की दाते पंचांगानुसार इतके गुण जुळत आहेत, कारण तुमच्याकडे तो सगळीकडे फिरल्यानंतर आलेला असतो, घरी स्वतःही हाताने चेक करून आलेला असतो, आणि तुमच्याबाबत त्याचा गैरसमज होऊ नये किंवा ह्या गुरुजींना काही कळत नाही त्याच्याकरता शक्यतो हाताने लिहून द्या क्रॉस चेक करून, कारण दात्यांनी थोडेसे बदल त्यांच्या पद्धतीने केलेले आहेत. तर हे सगळं मी तुम्हाला प्रेफरन्सेसचं दाखवलं. आज आपण भरपूर वेळ डेमो घेतलेला आहे. आता बघा किती 12:51 झालेत, म्हणजे आपलं मध्ये 2-3 वेळा डिस्कनेक्ट झालंय. पण आता हा डेमो ह्या सॉफ्टवेअरचा पूर्ण झालेला आहे. आपण उद्या किस्मत सॉफ्टवेअरचा डेमो बघू. आता मी फक्त 5 मिनिट तुम्हाला देतो. काही जर कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आज कमी लोक आले, 13च लोक आहेत तिथे, तरी पण ठीक आहे. तुम्ही सिन्सिअरली हे ऐकलं त्याबद्दल आधीच मी धन्यवाद तुमचे मानतोय. आणि विचारा तुम्हाला काही प्रश्न असतील तर. सर, कुठलंही सॉफ्टवेअर घेतलं ना, घेतल्यानंतर मला असं वाटतं, कारण माझा अनुभव सांगतो आधी. मी एक सॉफ्टवेअर घेतलं होतं, ग्रहांकित मासिकामध्ये नेहमी यायचं त्यांचं 6,500ला, आणि मला त्यांनी अजिबात त्याच्याबद्दल काहीही गायडन्स केला नाही. खरेदीपूर्वी म्हटले आम्ही सगळं सांगू, पण काहीही नाही. आणि नंतर प्रत्येक पत्रिकेच्या वेळेस वेगळे ऍडिशनल पैसे घेत होते. अगोदर सांगितले होते 6,500 भरल्यावर काहीच लागणार नाही, पण ते मागत होते. आणि मी कसं आहे माझं, की बऱ्याच जणांना मी फ्री देतो आणि ह्यांना परत पैसे कसे भरणार. तर तेव्हापासून मी सॉफ्टवेअरच्या भानगडीतच पडलेलो नाही. काय नाव सॉफ्टवेअरचं? काय नाव होतं सॉफ्टवेअरचं त्या? जीवन मार्गदर्शन. हा, डॉक्टर काय ते गाडेकर साहेब गाडेकर. हा, जीवन विद्या. त्यामुळे मी त्यांना 1 महिना झाल्यावर फोन पण लावला, मला तुमच्या सॉफ्टवेअरचा काही यूज होत नाहीये. तुम्ही म्हणतात पैसे घेणार नाही, पण तुम्ही आता पैसे आपोआप त्याच्यात ऑप्शन येतोय की एवढे पैसे भरा तेव्हा पुढची गोष्ट मिळेल. तर उपयोग काय? त्यांना भेटून आलं त्यांच्या गावी. तर ते काही नाही, त्याच्यावर मला कसलंही मार्गदर्शन मिळालं नाही. वर्ष झाल्यावर मात्र त्यांचा फोन आला की तुम्ही परत दरवर्षी त्यांचे पैसे असतात, आणखी ह्या वर्षासाठी घ्या. म्हटलं नाही, मला अजिबात नकोय, त्याचा अजिबात यूज झालेला नाही. आणि तुम्हाला मागच्या वेळेसही मी म्हटलं होतं की हे पैसे तुम्हाला दान दिले म्हणून समजा, मला त्याचा उपयोग शून्य आहे. एवढं असू दे, तुम्ही मला विचारतातच कसे की आणखी भरा या वर्षी. तर मला ह्यासाठी असं विचारायचंय सर, की काहीतरी पैसे घ्या वाटल्यास, पण 1 महिना आम्हाला ते वापरण्यासाठी द्या. महिन्यानंतर योग्य वाटलं तर पूर्ण पैसे आम्ही भरू. असं काही ऑप्शन नाहीये कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये. पण तुम्हाला मी आता हे बघा, हा डेमो मी दाखवतोय बरं का. आता ह्या डेमोची रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला शेअर करतोय, तुम्ही जर ग्रुपवर असताल तर तुम्ही ती रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवा, आणि मी कदाचित हे पुढे युट्यूबवर पण टाकून देईल. म्हणजे मी शक्यतो असं करणार आहे की तुम्हाला माझ्यावर अवलंबून राहावंच लागू नये. आणि आता तुम्ही काय झालं माहितीये का, तुमचा पहिला अनुभव वाईट आला, मला त्याच्याबद्दल म्हणजे खंत आहे.
की तुम्हाला वाईट अनुभव आला, आपण त्याच्याविषयी जास्त चर्चा करायला नको इथे. बरोबर तर बरोबर नको. हा, तर कसं आहे की तुम्ही आता माझं कामाची पद्धत बघितली तुम्ही, होय आणि हे सॉफ्टवेअर सुद्धा बघितलं मी. तुम्हाला आता एवढी गॅरंटी देतो की हे सॉफ्टवेअर तुम्ही समजा घेतलं असतं माझ्याकडून, हा, आणि मी तुम्हाला काही मदत केली नाही असं जरी गृहीत धरू, वाईटात वाईट बरं का, बरोबर. तरी सुद्धा हे सॉफ्टवेअर इतकं युजर फ्रेंडली आहे की तुम्हाला काही दिवस वापरून हे स्वतःच कळलं असतं. होय नक्की तुम्हाला कळलं असतं. पटतंय का? आता मी बघितलं. हा, हे तुम्हाला पटतंय ना, की होय थोडा होय त्रास 100%. झाला असता तुम्हाला कधी, म्हणजे 2-3 तास बसून किंवा रात्री जागून थोडीशी मेहनत करावी लागली असती, पण ह्या सॉफ्टवेअर मध्ये सगळं ओके आहे, म्हणजे स्टेबल आहे. होय होय. आणि काही काही गोष्टी सरांनी सांगितलं इथं जाऊच नका म्हणून. हा, जे मेन कामाचं बघा ते महत्वाचं सांगितले. आता हे दाखवण्याचा हेतू काय माहितीये का, की तुमचा वेळ वाचावा, की तुम्ही काय करणार, ओके. ट्रायल एरर करणार, काहीतरी करणार, मग चुकणार, मग परत एकदा करून बघणार, आणि 10 वेळा केल्यावर तुमच्या लक्षात येईल. जे की आता हे मी 20-25 वर्ष झाले मी वापरतोय, विकतोय आणि लोकांना सर्व्हिस देतोय, तर तुमचा तो वेळ वाचतोय, की तुम्हाला तेवढा वेळ घालवावा लागणार नाही आणि तेवढी डोकेदुखी होणार नाही. आणि काय होतं माहितीये का, तुम्ही एखादी मनानी गोष्ट ज्यावेळेस करता ना, तर शेवटपर्यंत तुमच्या मनात शंका राहते की हे आपण बरोबर करतोय की चूक करतोय. तर ते तुमचं इथे कन्फर्म झालं की जे आपण करत होतो. आता बघा, शिंदे साहेबांना मी फारसं काही त्या सॉफ्टवेअर मधलं मी सांगितलेलं नाही, त्यांनी मनाने शिकले, पण ते आज तुमच्याशी ह्याच्यावर चर्चा करत होते कारण त्यांना सॉफ्टवेअर कळलेलं आहे. आता इथे काय झालं माहितीये का, त्यांचं फक्त कन्फर्म झालं की आपण जे करतो तेच यांनी पण सांगितलं, म्हणजे ही गोष्ट आपण योग्य पद्धतीने करतोय. तर तुमचं इथे कन्फर्म होतंय, आणि मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी असा डेमो अधूनमधून दाखवलेला. तर लॉकडाऊन आहे म्हणून मी दररोज दाखवतोय, पण कदाचित पुढे आपण आठवड्यातून एकदा ठेवत जाऊ एका सॉफ्टवेअरचा. आणि ज्यांना सॉफ्टवेअर सेल केलेलं आहे त्यांनी जर मला कधी फोन केला तर मी त्यांना मदत करतोच आहे, करत नाही असं नाही आहे. पण जे तुम्हाला आधी मी सांगितलं की समजा 1-2 वर्ष सॉफ्टवेअर वापरलं, त्याच्यानंतर त्याला काही अडचणी आणि समजा मी टीम व्ह्यूवर त्याला काही मदत केली, तर त्याचे माझा पैसे चार्जेस घ्यायला हवे. त्याचे चार्जेस मात्र मी लावणार. कारण ते मला बरोबर आहे. हा, रिकरिंग मला त्याच्यातूनच मिळतो. कारण तुम्ही सॉफ्टवेअर घेतल्यानंतर परत मला असे पैसे देणार नाही मध्येच. नाही, बऱ्याच वेळा मी काय करतो, आमच्या ग्रुपमध्ये जेवढे लोक आहे ना, त्यांच्या जर त्यांना ऑफिसमध्ये भेटले इकडे ना, त्यांना माझ्याकडे बऱ्याच गोष्टी नवीन शिकवतो, त्यांच्याकडे शिकून घेतो, हे करून ज्ञान देतो. वाटायला पाहिजे, त्यांनी वाढतं बघा, ज्ञान दिल्याने वाढतं आपलं, काही कमी होत नाही. मी सुद्धा बरेच मॅडम लोकांच्याकडे ना, तर त्यांना सांगा, अरे हे असं वापरा म्हणतो तुम्ही, असं वापरा आणि हे करा बेसिस, त्यांना पटलं लगेच ते. तर हे तुम्ही सॉफ्टवेअर पूर्ण बघितलं छान, आणि मी प्रत्येक फीचर व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. याचं रेकॉर्डिंग आहे सगळं, तर तुम्हाला रेकॉर्डिंग पण अवेलेबल होईल. जे लोक ग्रुपवर नाही आहेत ना, वेदचक्षु व्याख्यानमाला, तर त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करावा, मी त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड करेन. त्या ग्रुपवर आम्ही ह्या सगळ्या लिंक शेअर करतोय की तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐकू शकता. डाउनलोडिंग पण ऑप्शन मी ठेवलेला आहे. व्याख्यानाचं डाउनलोडिंग देत नाही आम्ही, कारण ते दुसरे वक्ते असतात, त्यांची परवानगी लागते. पण आम्ही हा जो डेमो आहे हा मी इंडिव्हिज्युअल दाखवलेला आहे. किंवा समजा मी एखादं व्याख्यान जरी दिलं तरी ते त्याच्यावर माझी मालकी आहे, मी ते शेअर करू शकतो माझ्या इच्छेप्रमाणे. हा डेमो सुद्धा मी फ्रीली शेअर करतोय. याला डाउनलोडिंग ऑप्शन पण ओपन ठेवलेला आहे, तर तुम्ही डाउनलोडिंग करा. सॉफ्टवेअर जे आवडेल ते घ्या आणि पूर्णपणे विचार करून घ्या. असं नको व्हायला की गडबडीत एखादं सॉफ्टवेअर घेतलं आणि मग त्याच्यामधल्या त्या तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टी नसतील, असं पण होऊ शकतं. तर विचार करून घ्या. आता बाकीच्या लोकांना काही प्रश्न आहेत का? इथे अजूनही 13 लोक आहेत. सर, आणि प्रिंटिंगच्या वेळेस आपलं नाव प्रिंट प्रत्येक पेजवर येतं काय? आपलं नाव प्रत्येक पेजवर खाली घेता येतं तुम्हाला, तसा ऑप्शन आहे. पण आपलं पहिल्या पानावर पूर्ण पत्ता वगैरे पण येतो. ती जी एक लाईन आहे ना खाली, ती पण घेता येते, पण ती जास्त जरा वाटतं, ते नको, तसं करू नाही शक्यतो. आता तुम्ही ज्यावेळेस इथे जाता ना हॉरोस्कोप मध्ये, एडिट वर गेलं की हा मी तुम्हाला फीचर दाखवलं होता की इथे तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल ऍड्रेस, वेबसाईट सगळं तुम्हाला फीड करता येतं. हा जो आयकॉन दिसतो ना, देवीचा फोटो आहे बघा, दुर्गा देवीचा, तो तुम्हाला पाहिजे तर बदलता येतो. तिथे वेगवेगळे आहेत, मग बालाजी आहे, गणपती आहे, मारुती आहे, स्वामी समर्थ आहे, साईबाबा आहे. तर तुमच्या श्रद्धेप्रमाणे किंवा तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. बरोबर. हा, हे जे तुम्ही मग सांगितलं सर, ते पीडीएफ बनवायचं, ते आपल्याला बनवून तयार टाकता येतं ना, जे नाव जे दिले तुम्ही तिथं? नाही, जेपेक. जेपेक. हा, मी तुम्हाला आता हे शेअरिंग बंद करून तुम्हाला मी ते दाखवतो. तो फोल्डर ओपन करतो मी.
की तुम्हाला जावं लागेल त्या फोल्डर मध्ये जिथे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे. म्हणजे आता समजा तुमचं ॲस्ट्रो ऑफिस आहे ना, तर तुमच्या कॉम्प्युटरच्या सी ड्राईव्हवर जायचंय. सी ड्राईव्हवर ॲस्ट्रोकॉम्प मध्ये तुमचं ॲस्ट्रो ऑफिस 2018 मध्ये जायचंय. आता मी हा स्क्रीन शेअर करतो जो मी उघडलेला आहे तो. दिसतोय का स्क्रीन? येतोय येतोय येतोय. आला बघा तुम्ही लोकेशनचा पाथ आहे ना तो बघा. धिस पीसी मध्ये आलो मी. त्याच्यानंतर लोकल डिस्क सी आहे. ॲस्ट्रोकॉम ॲस्ट्रो ऑफिस 2018 ASOF 2018. याच्यामध्ये आल्यानंतर ग्राफिक्स नावाचा एक फोल्डर आहे. ग्राफिक्स मध्ये क्लिप आर्ट्स आहे. आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून वापरताय म्हणून तुम्हाला सांगतोय. पण काही लोक काय करतात, इकडे जाताना काही चुका करतील, त्यांच्याकडून गडबड होऊ शकते. ह्या इथे सगळ्या क्लिप आर्ट्स आहेत. तुम्ही व्ह्यू केलं की इथे त्याचे स्मॉल आयकॉन, मीडियम, लार्ज आयकॉन दिसतात. हे सगळे दिसत आहेत बघा तुम्हाला चित्र. त्याचे एक्स्ट्रा लार्ज मध्ये पण घेऊ शकतो आपण. हे सगळे चित्र दिसत आहेत. याच्यामध्ये एक ब्लँक आहे बघा. हे दिसतंय ब्लँक? होय दिसतंय. ब्लँक नाव आहे खाली. ओके ओके. तर तुम्ही काय करा, हे पेंट मध्ये घ्या किंवा तुमच्या फोटोशॉप मध्ये घ्या. हेच उचलायचं, ह्याला रिनेम म्हणजे ह्याला सेव्ह ॲज करा. सेव्ह ॲज तुमचं नाव टाका काहीतरी XYZ. कारण हे ब्लँक इथं असंच राहू द्या, परत तुम्हाला पंचायत नको व्हायला नंतर. आणि मग ह्याच्यावर तुम्हाला पाहिजे ते नाव किंवा काही मराठीत कोणत्या भाषेत पाहिजे ते टाईप करा आणि ही ॲज इट इज ह्याच्यात पेस्ट करून टाका परत. त्याला समजा नाव दिलं तुम्ही XYZ तुम्ही मग तिकडून सिलेक्ट करायची त्या सॉफ्टवेअर मधून. सॉफ्टवेअर मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस तिथून ते घ्यायचं. मग तिथं देवी, मारुती वगैरे आहे ना, गणपती वगैरे, तिथून तुम्ही तुमची फाईल घ्यायची तिथे. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये मी एक माझी होती पण इथे नसेल ती बुक, कारण मी हे नाही वापरत ना. नाही इथे नाहीये. मी तुम्हाला दाखवतो माझ्या हार्ड डिस्कवर जर असेल ना ती. अजून काही तोपर्यंत कोणाला विचारायचं असलं तर विचारा. मी एकदा परत एक फाईल शेअर करून दाखवतोय तुम्हाला की कशी केली मी ती. जी जेपेक केली ना, तर ती मी अशी केली बघा. दिसते का? वितरक पावले उज्ज्वल प्रभाकर. माझा पूर्वीचा पत्ता आहे, जुना पत्ता आहे हा माझा. तर असं तुम्ही स्वतःच बनवून त्याच्यात ऍड करू शकता. ते तुम्हाला तिथे दिसेल. म्हणजे ज्या लोकांची तक्रार होती की तुमचं नाव इंग्रजीत आहे, आम्हाला कळत नाही, त्यांच्यासाठी साईडला मराठी सुद्धा टाकलेलं आहे. आणि ते पूर्ण स्क्रीन मध्ये हे वेगळं मराठी वेगळं दिसतं मग जरा. हा, आता वरती ऍक्च्युली गणपतीचा आयकॉन आहे, त्याच्यामुळे मला परत डावीकडे तिकडे कोणता तरी फोटो घ्यावा हे आवडत नाही तसं, म्हणून मी हे टाकलं. माझं जाहिरात पण होती आणि ज्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे त्यांना हे वाचता येतं. ठीक आहे, अशी तुम्ही बनवून टाका. तर आता एकंदरीत मला असं वाटतं सगळ्यांचे प्रश्नही संपलेले आहेत. आणि विचारायचंय का काही कोणाला? मिस्टर सुनील. हा, याच्याऐवजी आपण फोटो पण टाकू शकतो का? जसं आपण हे मेटर लिहून टाकलेलं आहे, तर त्याच्याऐवजी आपल्याला समजा एखादी आपल्या आवडीचा फोटो ठेवायचा झाला देवीचा, तो ठेवू शकतो का? हो हो, ठेवू शकतो. अच्छा अच्छा, ठीक आहे. तर सगळ्यांचे धन्यवाद. ते 11 लोक आहेत आता. भगवान पाटसकर साहेब आहेत, सुनील कुलकर्णी, अरविंद चव्हाण लातूर, त्याच्यानंतर कुलकर्णी सदाशिव, शुभांगी मॅडम आहेत, माने मॅडम, अजून एक सुनील आहेत, त्यांचं आडनाव नाही दिसत आहे. एक जण Vivo Y21L आहे, त्यांचं नाव नाही दिसत आहे. नाव नाही टाकलं त्यांनी तिथं. नाव टाकायला पाहिजे खरं, म्हणजे मी सगळ्यांना सांगितलं नाव टाका. त्याच्यानंतर एक
हे डॉक्टर चंद्रकांत वागुळदे साहेब आहेत, सर तर ओळखीचे. ओके. बोललो आपण. आणि एक मीनाक्षी काळे मॅडम आहेत. हे गुगलला जर नाव असेल तर नाव येते इथे ना? नाही, तुम्ही ज्यावेळेस एंटर करता ना झूम मध्ये त्यावेळेस तो नाव काय टाकायचं. तो बाय डिफॉल्ट आहे ना, तुम्ही जे मोबाईलला नाव दिलेलं असेल तो घेतो. तुम्हाला बदलायचा पण ऑप्शन असतो. आता समजा तुमच्या मोबाईलला तुमचा मॉडेल नंबरच आहे तर ते मॉडेल नंबरच दाखवायचं. आणि इथे सुद्धा तुम्हाला रिनेम ऑप्शन आहे. तुमच्या नावाला तुम्ही जर बघितलं ना तर तिथे रिनेमचा ऑप्शन येतो ना. आता हे येतो बघितलं मी. विवोला समजा मी आता इथे एबीसी करतो बघा, तर ते एबीसी दिसेल तिथं तुम्हाला लगेच. तुम्ही इथं एंटर केल्यावर सुद्धा नाव बदलू शकता. एबीसी आलं असं नाव बदलू शकता. आणि तो फोटो जो येतो तो कुठला येतो फोटो मग आपला? फोटो तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, झूम मध्ये ना साइन अप करावं लागेल. झूम मध्ये साइन अप केलं तर तुमच्या प्रोफाईल मध्ये तुम्ही फोटो टाकू शकता. जसं की मी टाकलेला आहे माझा फोटो. जर तुम्ही फोटो नाही टाकला तर मग तुमचे इनिशियल येतील. माझं उज्ज्वल पावले तर यूपी दिसेल. आता इथे लक्ष्मण शिंदे एलएस दिसतंय. आता त्या शुभांगी मॅडमनी फोटो टाकलेला आहे. डॉक्टर त्यांनी फोटो टाकला आणि चंद्रकांत सरांनी टाकलेला आहे. तर फोटो टाकायला पाहिजे. कारण ह्या फोरम मध्ये आता आपण जे काम करतो ह्याच्यामध्ये काही असं हाईड करायची गरज नाहीये आपली आयडेंटिटी. तर त्यावेळेस तुम्ही फोटो टाकायला पाहिजे. आणि जे लोक म्हणतात ना की सेफ नाहीये झूम ऍप, त्याचं कारण हेच आहे की अननोन पर्सन एंट्री करतोय तिथे, तुम्हाला माहित पडत नाही. आणि तो एखाद्या वेळेस हे असू शकतो की तो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये घुसू शकतो आतमध्ये, तुमचा डेटा चोरू शकतो. तर हा त्याच्यामधला लूपहोल आहे. तर ते असे फिशिंग करणारेच लोक असतात हे. तर त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी आपली आयडेंटिटी जर आपण इथे केली. आता बरेचसे लोक त्यांच्या मीटिंग मध्ये आहे ना ईमेल ऍड्रेस आणि ऑथेंटिक युजर असल्याशिवाय आतमध्ये घेतच नाहीत. आपण तेवढं बंधन नाही ठेवलेलं, कारण काय माझ्या कॉम्प्युटरमध्ये चोरण्यासारखं काही नाहीये. आणि एवढी काही ठीक आहे, ती रिस्क घ्यावीच लागेल आपल्याला असली तरी. तर त्या पद्धतीने मी झूम वापरतोय. खूप लोक माझ्यावर नाराज आहेत. म्हणजे माझ्या आपल्या व्याख्यानाला आहे ना 100च्या वरती लोक असतात, कधी कधी 200-300 पर्यंत जातात. पण मला असं वाटतं की समजा हे झूम नसतं, दुसरं ऍप असतं तर आणखीन जास्त लोक आले असतात. कारण झूम असल्यामुळे काही लोक येणं टाळतायत. पण मी बघितले दुसरे पण ऍप आहेत ना, ते म्हणतात ना सब एक थाली के चट्टे पट्टे. अमेरिकन कंपन्याच सगळ्या करतायत काम. आणि अमेरिका सुद्धा काही धुतल्या तांदळाची नाहीये, स्पष्ट सांगायचं. म्हणजे हे सगळे क्रूर ग्रह म्हणतो ना आपण, तसे आहेत ते कुंडली मधले. की मंगळ, राहू, केतू असे सगळे आहेत ते थोड्याफार फरकाने. आणि झूम ऍप कंपनी अमेरिकन आहे, पण त्यांना मजुरी तिकडे चीनमध्ये स्वस्त मिळते म्हणून तिकडचे मजूर, म्हणजे ते IT इंजिनियर्स म्हणता येईल त्याला, त्यांच्या दृष्टीने ते मजूरच असतात. तर ती मजुरी तिथं स्वस्त आहे म्हणून ते चीनवाल्यांकडून काम करून घेतात. म्हणून त्याला लोक चीनी ऍप म्हणतात. ऍक्च्युअली ती चीनी कंपनी नाहीच आहे आणि चीनी ऍप नाहीच आहे ते. फक्त आता तिथले मजूर आहेत, पण आपल्याला काहीच माहित नाही कोण मजूर कुठला आहे. आपल्याकडे जी वस्तू येते ना त्याच्यामध्ये सगळ्या जगातल्या मजुरांनी हातभार लावलेला असतो. आणि आपली त्या पब्लिकशी दुश्मनी नसून त्या राज्यकर्त्यांशी दुश्मनी असते, हे लोक विसरतात. आपले एक माणूस दुसऱ्या माणसाचा कधीच शत्रू नसतो, राज्यकर्तेच फक्त ते शत्रू किंवा मित्र असतात. ठीक आहे, एनिवे आपल्याला त्याच्यात जायचं नाही जास्त. मला तरी झूम ऍप वापरण्याशिवाय दुसरा सध्या काही बेस्ट पर्याय नाहीये. तेव्हा मी जोपर्यंत हे काम करेल तोपर्यंत जर काही पर्याय मिळाला तर नक्की वापरेल. मी थोडे पैसे माझे वाया गेलेच चालतील, मी सोडून देईल, पण दुसरा पर्याय चांगला मिळायला पाहिजे. धन्यवाद, आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. तर मी आता इथे मीटिंग बंद करतोय. परत आपण आता 2:30 वाजता भेटूया. आज एक चांगलं व्याख्यान आहे. उदयराज साने एक ज्येष्ठ ज्योतिर्विद आहेत, अभ्यासू आहेत. आणि ते गेली 20 वर्षापासून काही पेपरला 10 वर्षापासून वगैरे ते भविष्य देत असतात. मेदिनी ज्योतिषावर त्यांचा खूप अभ्यास आहे. पण बरेचसे लोक असतात ना की त्यांना खूप असं पब्लिक समोर वगैरे जायला फार आवडत नाही. ते प्रसिद्धी परांगमुख असं म्हणतात त्यांना. तर असे लोक असतात, ते मासिकातून लिखाण वगैरे करून भरपूर प्रसिद्ध आहेत, परंतु ते असे तुम्हाला फारशा मीटिंग्स मध्ये वगैरे कधी कधी नाही दिसणार. की सगळ्याच कार्यक्रमात असतील असं नाहीये ते, पण तुम्ही त्यांचं व्याख्यान जरूर ऐका. कारण मेदिनी ज्योतिषवर कोणी बोलत नाही जास्त.
म्हणजे त्याचं भविष्य खूप ठिकाणी लिहिलं जातं, पण त्याच्यावर वाच्यता करणारे, व्याख्यान देणारे किंवा ते शिकवणारे फार नाही आहेत लोक. तर तुम्ही अवश्य ते व्याख्यान ऐका, तुम्हाला आवडेल. आणि 2:30 वाजता आपण भेटूया परत. उद्या किस्मतचा डेमो बघण्यासाठी पण आपण यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि इथे मी आता हा डेमो संपून मीटिंग पण ही